सो पाया कोणाचं पडावं? आपला धर्मग्रंथ सांगतो. मी याच्यात सांगितल्यासारखं की फक्त प्रज्ञावंत व्यक्तींपैकी प्रज्ञावंतांचीच फक्त पूजा करावी, म्हणजे पाया पडावं. ज्ञान काय आहे? घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादींची अनासक्ती. मग देवाला कळत नाही का हो? जर देवाची इच्छाच नव्हती, मुलं बाळ आणि पत्नी नसावीच, तर कशाला सांगितलं असतं मग? बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण त्याला अर्थही काढू शकू ना, की असावी पत्नी, मुलं बाळ, पण त्यांच्याशी तुम्ही परमनंट अटॅच फक्त त्याच चौघांशी नसावेत, जर आपण 3-4-5 जण म्हणालो तर. आणि हे ज्ञान आहे. त्या आषाढी एकादशीचं नाव आहे, जसं आम्हाला सन्मान सुद्धा आहे आमच्या गावाला, दुधगावकर कुटुंबाला, तो आषाढी वारीमधला माऊलींच्या पादुकांचा अभिषेक करण्याचा महान सन्मान आम्हाला 200 वर्षांपासून आहे. कारण वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे अशी आपली संस्कृती आहे बरं. हे काय हिंदू धर्म म्हणजे काय? पाप बिरू. एक श्लोक आहे 2रा अध्यायामधला, सुरुवातच जिथून होते की अर्जुना, तू जर हे मारलं नाहीस सगळ्या तुझ्या घरच्यांना, तर तू घाबरला असं लोक म्हणतील आणि तुझी बदनामी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक हिंदूंसाठी वाक्य लक्षात ठेवा, एका सन्मान्य व्यक्तीसाठी बदनामी ही मरणापेक्षाही वाईट नाही. मी म्हणतो ना, माझी इच्छा काय होती जन्मल्यापासून, 4थीपासून, की शिवाजी राजांना देवा मदत केलीस, करोडोचं आयुष्य बदलून टाकलंस, एकदम साधी प्रामाणिक इच्छा, ती माझी पूर्ण झाली ना. मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही IIT सोडून हा कसा काय वाया गेलं, आणि सीट का वाया घालवली, असं का केलं, तसं का गेलं, फिल्म लाईन मध्ये का गेला, असे कधी चर्चा ऐकली आहे? नाही. मग आता तुम्ही IIT बाबा जर त्याचे मत प्रखरपणे व्यक्त करतोय त्याचा अध्यात्माचा अभ्यासावरचे, मग तुम्ही असं अचानक ही चर्चा का सुरू होतीये? सर्व धर्मांचा त्याग कर आपला देव सांगतोय. म्हणजे माझ्या मते धर्मच त्याग कर म्हणतोय. की भारत देशामध्ये असं झालंय की जेवढा जास्ती माणूस शिकेल तेवढा तो पटकन म्हणतो की माझा देवावर विश्वास नाही. फक्त वासनांसाठी जगतायत. काम वासना हा शब्द आहे, फक्त शारीरिक संबंध नाही. काम वासना प्लस सगळ्या प्रकारच्या वासना. एखाद्याला घरच खूप आवडतात, एखाद्याला गाडीच खूप आवडते, एखाद्याला विमानच घ्यायला आवडतं, पण समाजाला लुटून. आमच्या मार्गदर्शकासारखं घ्या ना 12 विमानं, कोणाला न फसवता मार्केटिंग करून मोठा व्यवसाय उभा करून जगभरात सांगतो ना कसं करायचं ते. किंवा आहेत अनेक उदाहरणं की जे तुम्ही एकदम हाय लेवलला जाऊ शकता चांगल्या मार्गाने. तसं केलं पाहिजे ना. असुरी कशाला होतं? पण भगवद्गीतेमध्ये ब्रह्म हा शब्द दिलाय देवाने, आणि त्या ब्रह्मावर, त्याच्या शिकवणीवर, त्याच्यावर आयुष्य लक्ष देऊन पूर्ण ध्यान केंद्रित करून जो आचरण करतो तो ब्रह्मचारी. देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी, शयनयान रेल्वेमध्ये असतं. शयनयान का म्हणतात? झोपायची जागा म्हणून, आराम करण्याची जागा. म्हणजे देवशयनी, देव आराम करायला चाललाय त्या दिवशी, म्हणून लोक तिथे जाऊन उमडतात, पडतात, पाया पडायचा प्रयत्न की बाबा देवा माझं काम कर, असं माझं मत आहे. नमस्कार, मी सुहास. साम डिजिटलमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. खरं तर आज एक वेगळा विषय घेऊन आम्ही आलोत, पण या विषयाला थोडीशी अलीकडची पलीकडची अशी सगळी पार्श्वभूमी असणार आहे, त्यामुळे ही चर्चा खूप छान होईल. पण गंमत अशी आहे ना की वेगळा विषय मी यासाठी म्हटलं की सध्या आपण सगळे तणावामध्ये जगतोय. सध्या आपण सगळे रॅटरेसमध्ये धावतोय, मृगजळाच्या मागे धावतोय. त्यामुळे ताण वाढतोय, त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होतोय. हे सगळं होतं म्हणजे थोडक्यात काय, आपण विषयाच्या मागे लागलेलो आहोत. एक विषय संपला की दुसरा विषय आपल्या डोक्यात येतो आणि त्या विषयाच्या आपण मागे लागलो. विषय म्हणजे अभ्यासातले असे विषय असे नाहीत. विषय म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी गरज निर्माण व्हायला लागलेली आहे. पण या सगळ्यानंतर आपण आनंदी आहोत का? आपण समाधानी आहोत का? तर याचं उत्तर आपल्याला मिळतं नाही. काहीतरी हरवलं आहे आपल्या आयुष्यातनं. आणि खरं सांगायचं तर आपले ऋषीमुनी असतील, आपल्या आज अगदी 1000, 5000, 10,000 वर्षांपासून जे ग्रंथ आहेत, जे महाकाव्य लिहिली गेली आहेत, या सगळ्यातनं खरं तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला मिळत असतं. आणि त्या संदर्भात कायम एक दाखला दिला जातो, ते म्हणजे भगवद्गीतेचा. भगवद्गीता हा एक महान ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये माझं आयुष्य मी कसं जगलं पाहिजे हे त्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. पण मी काय, आपण सगळेच कधी त्या ग्रंथाच्या मागे गेलो नाही, वाचायलाही गेलो नाही. कारण आपण टॉल्स्टॉय वाचतो, आपण ॲगाथा क्रिस्ती वाचतो. म्हणजे एखादा सहज म्हणतो मी ॲगाथा वाचतोय, आपल्याला त्याच्यामध्ये भूषण वाटतं. पण आपण कधी भगवद्गीता वाचली आहे असं आपण अभिमानाने सांगत नाही. पण आज याच भगवद्गीतेवर आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात गमतीची बाजू, आमच्यासारखा एक तरुण जो भगवद्गीतेचा अभ्यासक आहे, ज्यांनी भगवद्गीतेच्या अभ्यासातला एक टप्पा पूर्ण केला आहे,
अभ्यास चालूच असतो, तो निरंतर चालू असतो. पण आता त्याच्यानंतर या समाजासाठी मी काय चांगलं देऊ शकीन, मी आज जी भगवद्गीता आत्मसात केलेली आहे त्याच्यानंतर मी माझ्या समाजासाठी काय करीन, हा प्रयत्न त्या युवकाचा सुरू आहे. आणि तो युवक म्हणजे समीरजी गणेशराव दुधगावकर. खरं तर हे नाव तुम्हाला अगदी परिचित असणार आहे, कारण एकदा मी समीरजींबरोबर तुमच्या समोर आलो सुद्धा आहे. मराठवाड्यातलं हे व्यक्तिमत्व, सगळी पार्श्वभूमी राजकीय आहे. गणेशराव दुधगावकर जे आहेत त्यांच्याविषयी मी काही सांगणं म्हणजे कमी पडेल, पण मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाला गणेशराव दुधगावकर हे नाव माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या रेसपर्यंत ज्याची मजल जाऊ शकते असं हे व्यक्तिमत्व. मराठवाड्यामध्ये तरुणांना रोजगार मिळावा यासाठी इंडस्ट्री संभाजीनगरमध्ये आणणारं हे व्यक्तिमत्व. आणि अशा गणेशरावांचे चिरंजीव समीरजी तुमचं खूप खूप स्वागत. सुहासजी, अजून एक मला तुमचं जे इंडस्ट्री आणण्यामध्ये दुधगावकर साहेबांचा सहभाग हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. कारण 19 जानेवारी 1984ला, आज जानेवारी महिना आहे आणि आज 40 वर्षांपूर्वी 41 वर्षांपूर्वी बजाज कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणारं जे मंत्रिमंडळ आहे त्यात एक प्रभावी मंत्री म्हणून गणेशराव दुधगावकरचा सहभाग होता. पुढे आज मराठा आंदोलनामुळे टोयोटा कंपनीसुद्धा मराठवाड्यात आज त्या बजाजमुळे झालेल्या विकासाच्या आधारावर तिकडे ॲड झाली आहे. त्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं की एक प्रामाणिक सामाजिक योगदान आमचं परिवार देऊ शकलं. आणि म्हणून आम्हाला अजूनही जे काही खंत वाटते काही गोष्टी बदलण्याची, मग याकरता भगवद्गीतेचाही आधार घेत राहिलं तर तुम्हाला नक्की आशीर्वाद खूप काही चांगले मिळत राहतील, हा पण अनुभव आहे. म्हणून हे सगळं आपण बोलतोय. समीरजी, विषय म्हटलं तर खूप कठीण आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी तो अगदी मुखोद्गत आहे, पण म्हटलं तर तो सोपासुद्धा आहे. आणि आज काळाची गरज अशी निर्माण झालेली आहे की आपल्या प्रेक्षकांपुढे, आपल्या तरुणाईसमोर हा विषय यावा, यासाठी खरं तर या विषयाची आपण सगळ्यांनी निवड केलेली आहे. आपण गप्पा मारूयात. गप्पा मारताना अनेक गोष्टी आपण उलगडत जाऊयात. खरं तर मागचाच एक एपिसोड आहे की माझ्या मते आपले गुरुजी जे आहेत उखळीकर महाराज यांच्याबरोबरचा एक एपिसोड तुम्ही केलेला आहे आणि एपिसोड खरंच खूप छान झाला. त्या एपिसोडची एक पुढची बाजू म्हणून मी या एपिसोडकडे बघण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्याचबरोबर जी सुरुवात आहे ना, आणि तुमची माझी ही दुसऱ्यांदा भेट आहे. हां, तुमचे आणि माझे आराखडे जे आहेत, जे आपण मांडले होते, आपण भेटलो होतो विधानसभेच्या आधी, अगदी म्हणजे निकालाच्या तोंडावर आपण माझ्यामध्ये भेटलो होतो. मतदानाचे 2 दिवस आधी भेटलो होतो. पण तेव्हा तुम्ही भाकीत केलं होतं, सगळेच भाकीत करत होते, अगदी मी सुद्धा म्हणत होतो. तुम्हाला असं म्हणायचं फक्त समीर दुधगावकरचा अंदाज चुकला नाही, सगळ्या महाराष्ट्राचा अंदाज चुकला असं म्हणाला. सगळ्यात पंडितांचा अंदाज चुकलेला आहे. आमचं काय त्याच्यामध्ये, तुमचं काय ना माझं काय, खरंच आहे. पण एकूण अंदाज चुकले. या अंदाजाकडे कसं बघता? म्हणजे मी सुरुवात थोडीशी, आपला हा विषय राजकीय नाही, पण अंदाज चुकला म्हणून मी थोडंसं म्हटलं तुमच्याकडनं जाणून घ्यावं, ती एक ओढावी पुन्हा. त्याच्यावर खूप डिटेलमध्ये बोलणं नाही, अगदी आम्हाला थोडक्यात पाहिजे, त्याला जस्टिफाय करू शकेल. पण मी एवढंच सांगू शकतो, जसं आपण म्हणालात की मी इंजिनिअरिंग त्या एपिसोडमध्ये क्लिअर केलं होतं. आजही नाही, मी येणार आहे त्याच्यावर. आज तुम्हाला मी सांगतो मध्ये होतो आणि हे सगळे आम्हाला, म्हणजे मी स्टेट लेवलचा बॅडमिंटन खेळाडू पण होतो मी इथे महाराष्ट्रात असताना कॉलेज डेजमध्ये. तर मी एक फक्त उदाहरण देतो की त्यावरून तरी ॲक्च्युली सत्ताधाऱ्यांनी एक संदेश घ्यावा. जर कोणी बॅडमिंटन खेळतं, समजा आता क्रिकेटचं उदाहरण घेऊ, आम्ही क्रिकेटही खेळतो, प्रत्येकजण, भारताचा आवडीचा गेम आहे, बरोबर आहे. तर क्रिकेटमध्ये जो बॅट्समन खूप चांगला असेल ना, त्याला खूप कॉन्फिडन्स असतो स्वतःच्या ताकदीवर, तर त्याला लेदर बॉल असो का टेनिस बॉल असो किंवा कॉर्क बॉल असेल किंवा रबर बॉल, कुठलाही बॉल जरी असेल तरी त्याला काहीही भीती वाटत नाही. आणि जो माणूस म्हणतो, जो बॅट्समन म्हणतो की नाही 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 मला फक्त लेदर बॉलवरच खेळायचंय, मग त्याच्या क्षमतेवर शंका निर्माण होते. आणि तोच प्रकार मला थोडासा वाटतो की जर भाजप सारख्यांनी किंवा इलेक्शन कमिशननी खास करून त्यांच्यावर ही जबाबदारी पडते की जर या निर्णय प्रक्रियेवर जर लोकांनी जो संदेह निर्माण केलाय तो जर दूर करायचा असेल तर एखाद्या साध्याशा गोष्टीला नाही नाही म्हणण्याचं काही कारण नाहीये. बरोबर आहे. निसंदेह आम्ही म्हणतो, माझा अंदाज चुकला जसं तुम्ही म्हणालात की आपले सगळ्यांचे चुकले, मी तर म्हणतो भाजपा महायुतीने 288 जिंकाव्या जर त्यांच्यात ती क्षमता असेल तर, पण कागदावर जिंकाव्यात. बरोबर. आणि त्याच्यात एवढं मी ॲनॉलॉजी देऊन याच्यामध्ये हा विषय इथेच थांबू आपण, पण त्याला फार डिटेलमध्ये जाऊ शकतो, कारण त्याच्यापेक्षा मोठा विषय आहे की फक्त भारतातलेच लोक नाही पण जगभरातले लोक भगवद्गीतेकडे एक खूप चांगला संदेश देणारा ग्रंथ म्हणून बघतात, एक शिकवण म्हणून बघतात. तर मी तेवढंच म्हणेल की त्यातही मला अजून एक खूप छान सूचना आली, त्यांना जर ईव्हीएमची ज्यांना फारच घाई हो,
यांना निवडणूक निकाल ज्या दिवशी लागले त्याच्यावर दुसऱ्याच दिवशी सत्ता बनवायची होती, म्हणून यांना ईव्हीएम पाहिजे असते कायम. आणि किती दिवस सत्ता नाही बनवली सुहासजी? झाले 15 दिवस. जवळ पहावं. मग काय प्रॉब्लेम काय होता मग जर काउंटिंग केली असती तर? मग मधला मार्ग असाही सुचवतोय आम्ही, आज ऑफिशियली मी डिक्लेअर करतो सगळ्या महाराष्ट्रासमोर, की एक सूचना अशी आली की तुम्हाला फारच घाई आहे, ईव्हीएमचा रिझल्ट डिक्लेअर करा प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणून. प्रत्येक मतदाराला हक्क द्या की त्यांनी प्रिंट जी आलेली आहे ती प्रिंट हातात घ्यावी, मतदान पेटीत टाकावी. एका बाजूला तुम्हाला जी फारच अति घाई लागली आहे सगळ्यांना, मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षानं होणार, तुम्ही डिक्लेअर करून टाका रिझल्ट प्रोव्हिजनल, आणि मग काउंटिंग इकडे चालू द्या सगळ्या मशीन्समधल्या आलेल्या प्रिंटआउट्सची. ठीक आहे. आणि टॅली झाला रिझल्ट, जो आणि ऑब्व्हियसली जो कागदावरचा रिझल्ट आहे तोच फायनल पकडायचा, आणि मग त्या पद्धतीने घ्या, प्रश्नचिन्ह नाही निर्माण होणार. समीरजी, कळलं तुमचा मुद्दा पटला. लोकशाहीसाठी बरं, म्हणजे कोणाला कधीच डाऊट न होण्यासाठीची प्रक्रिया. जसं अमेरिकेचा आता रिझल्ट आला, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निर्विवादपणे ट्रम्प झाले, पण मागच्या वेळेस त्यांना हरवलं गेलं असं त्यांच्या टीमचं खूप मत आहे. बरोबर आहे. जानेवारी 6 बहुतेक ते खूप सारे लोकांनी कॅपिटल हिलवर जाऊन अटॅक केला. तिथे शस्त्रास्त्र बाळगणे हा संवैधानिक हक्क आहे ना, त्याचा ते त्या सगळ्या शस्त्रास्त्रासहित जाऊन एवढे चिडले होते लोक, आणि मग त्याच्यावर केसेस टाकल्या नवीन आलेल्या सरकारने. ते आता पहिल्या दिवशी आल्याच डोनाल्ड ट्रम्पनी त्या 1600 लोकांना माफी देऊन टाकली त्याचा अध्यक्षाचा अधिकार वापरून. तर ही जी रिगिंग होते किंवा जे काही कन्फ्युजन्स होतात ते जर कागदावर सुद्धा होत आहेत, तर मग तुम्ही दूर होण्यासाठी असा मिडल मार्ग काढला तर मग मला वाटतं ही चांगली सूचना आहे समीरजी. आणि प्रोव्हिजनल रिझल्ट आणि ती आता म्हणजे आपल्या या माध्यमातून पोचलेली पण आहे. पण समीरजी, बोलता बोलता म्हणजे खूप छोट्या ह्याच्यामध्ये तुम्ही छान याच्यामध्ये सांगितलंय, पण तुम्ही नाही आलात आता आपण नको, आपण कशाला आपला आजचा विषय राजकारण नाहीच आहे, पण तुम्ही अतिशय चांगला, आणि त्याच्यात तुम्ही भगवद्गीतेवर आलात, त्यामुळे मला बरं वाटलं, कारण तुम्ही भगवद्गीतेचा उल्लेख केलात. भगवद्गीतेवर तर आपल्याला यायचं आहे, त्यातला आम्हाला खूपसं समजून घ्यायचं आहे. पण समीरजी, कुतूहलाचा एक विषय असा आहे, जेव्हा मी तुमच्याकडे बघतो, मी मागच्या वेळेला देखील जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू केला तेव्हा याला माणूस एवढा अमेरिकेमध्ये गेला, आज उच्च शिक्षणासाठी गेला, खरं तर एवढी सगळी पार्श्वभूमी चांगली आहे, हे असं समाजासाठी काहीतरी करायचं आहे ही प्रेरणा घेऊन पुन्हा तो काय येतो, तो भगवद्गीतेच्या मागे काय लागतो, भगवद्गीतेचा अभ्यास काय सुरू करतो, हे सगळं कुतूहल आहे आमच्यासाठी. हे काय नेमकं घडलं? एवढ्या चांगल्या अमेरिकेमध्ये तुम्ही शिकत होतात, समोर म्हणजे मोठ्या पदवीवर तुम्ही गेला असतात, तिकडे बक्कळ पैसाही कमवला असतात, हे काय खूळ तुमच्या आम्ही खूळ म्हणू त्याला, हे काय खूळ तुमच्या डोक्यामध्ये शिरलं भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं? मी म्हणालो तुम्हाला की मी लहानपणीपासून छत्रपती शिवरायांकडे बघून किंवा आमचे वडील चारित्र्यसंपन्न मंत्री म्हणून नावाजलेले आहेत, जसं तुम्ही उल्लेख केला की मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. पहिल्यांदा जेव्हा मोठ्या मंत्रिपदावर गेले तेव्हा कुठलीही फारशी मदत घरच्यांची नव्हती, नातेवाईकांची, म्हणजे आशीर्वाद होते, हितचिंतक होते खूप सारे, पण ह्यांचीच मेहनत होती, सगळं करत करत पुढे गेलेले. त्यामुळे ते खास होतं की कधी काही कोणाला पैसे खाऊ घालून मंत्रिपद घेतलं नाही, किंवा कधी कोणाचे काही भ्रष्टाचाराचे पैसे वापरून कोणावर इम्प्रेशन पक्षावर मारलं नाही, पण फक्त कर्तृत्वावर आणि जुन्या लोकांच्या साथीवर प्रत्येक गावागावातले पाटलांच्या म्हणण्यावर मतदान व्हायचे. त्या काळातल्या वातावरणाचा त्यांना फायदा मिळाला आणि ते आमदार झाले, मंत्री झाले. हे सगळं जवळून पाहिलेलं होतं आणि त्याचा फायदाही खूप असतो. त्यांनी केलेलं खूप चांगलं काम हा पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स होता मनावर. मग अमेरिकेत जेव्हा शिकण्यासाठी म्हणून गेलो तेव्हा आई वडिलांची थोडीशी दादागिरी असते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हे आपण जाणतोच की अभ्यासच कर, इंजिनियरच हो आणि डॉक्टरच हो. ती आमच्या काळात तर जास्तीच होती. अजूनही कमी झाली का सुहासजी ती? नाही, पण आता कसं झालेलं आहे, आता पालकांना उलट वाटतं नाही जावं उच्च शिक्षणासाठी, त्यांनी बाहेरच जावं. हट्ट, डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचा हट्ट कमी झाला की नाही? आता तो कमी झाला. आता खूप जास्ती होता ना, खूप प्रयत्न चालू होते की तुम्ही का हट्ट करताय, का ढकलताय मुलांना. तसं आमच्या आई PhD झालेली होती 1981 मध्ये, आणि मला असं म्हणायला हरकत नाही मराठ्यांच्या मुली कमी शिकायच्या, त्यात आई वडिलांनी तिचं लग्न झाल्यानंतर 12वी वगैरे या सगळ्या PUC नंतरच्या सगळ्या प्रक्रियेमधनं जाऊ देऊन तिला PhD करू दिली. 3 मुलांसहित तिने PhD केली, आणि हे चांगलं उदाहरण आहे खूप. त्यामुळे हा वसा आमच्या परिवारात होता, आणि आईचा पण हट्ट होता, वडिलांचंही शिक्षणाबद्दलचं अट्टहास होता. त्यामुळं शिकत राहणे हा एक पहिलाच क्रायटेरिया तोच घरात असल्यासारखा होता. आणि नंतर मग त्या दृष्टिकोनातून अमेरिकेत पोहोचलो. पण मनामध्ये तर प्रभाव कोणाचा होता? छत्रपतींचा. अमेरिकेत गेलो तर तिथे बघितलं फार, मी जसं मागच्या वेळेस सांगितले की फारच खराब सोशल लाईफ, खराब अर्थव्यवस्था,
आणि हे जवळून समजून घेतल्यानंतर जाणवलं की मग तिथे का वेळ घालवायचा. आणि काय त्रास पण झाला, लहानपणीपासून निर्व्यसनी राहिलो, दारूची सवय नाही, दुसरे कुठल्याच वाईट मारामाऱ्यांमध्ये विनाकारण कोणाला त्रास देण्यामध्ये, खास करून कधी कधी राजकारण्यांची मुलं यात अग्रेसर असतात असं बऱ्याच जण समाजातल्या बऱ्याच जणांचं मत आहे. ते काहीही न करता चांगलं वागत राहून जर अमेरिकेपर्यंत जाऊन शिक्षणही ते प्रूव्ह करून सुद्धा जर काही मला त्रास व्हायला लागला काही सर्कमस्टान्सेसचा, मग प्रश्न आला की का त्रास होतोय आणि उत्तर कोणाला विचारणार. ते काय फिल्मी स्टाईलनी तिथे जाऊन आपण कुठे गुरु तर सापडत नाही आपला, आणि तिथे जाऊ तर चर्चमध्ये तर आपण जात नाही. आपण धर्म आपला हिंदू धर्म मानणारे लोक आहोत, तिथे चर्च जास्ती आहेत ना अमेरिकेमध्ये, म्हणून मी हा उल्लेख काढला. तर म्हणून मग अभ्यास सुरू करावा म्हणलं, देवाला विचारावं, तिथून भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला. आणि हेही जाणवलं होतं की मायाजाल हा शब्द जो येतो जाणवतो अभ्यास करता करता, तो परफेक्ट शब्द बसतो अमेरिकेसाठी. मी त्या उल्लेख करतो, मागच्या वेळेसही बोललो होतो थोडं विस्तृत, की मग आपण का आपल्याला का वाटावं खूळ, तुम्ही जो शब्द वापरलात सुहासजी, वापरला, कारण हल्लीच्या मुलांना हे खूळ वाटतंय. एक्झॅक्टली. का वाटावा खूळ, म्हणजे तुम्ही काय म्हणणार, फक्त अमेरिका किंवा फक्त पाश्चिमात्य संस्कृतीमधलं सगळं चांगलं, तुम्ही कोल्ड प्ले कॉन्सर्टला गेलात म्हणजे तुम्ही एकदमच छान का, आणि तुम्ही मग भगवद्गीतेचा अभ्यास जर केलात अधूनमधून तर मग चांगलं नाही हे का. आता बघा ना तुम्ही IIT बाबा तुम्ही बघताय, आता महाकुंभ चालू आहे, IIT बाबा गाजतायत, त्यांची मतं गाजतायत, पण त्याच IIT मधनं एक मुलगा सोडून गेला आणि तो फिल्म लाईन मध्ये गेला. माझा मावशीचा मुलगा IIT पास झाल्यानंतर, त्याचा सिनियर होता तो 1-2 वर्ष, पण त्यांनी IIT सोडून दिला, कम्प्लीट नाही केलं. बरोबर. त्याच्याबद्दल कोणी काही बोललं नाही. आय थिंक माझं असं मत आहे, विक्रमला विचारणं हवं तर, पण त्याचा बहुतेक स्त्री 2 मधला जो एक रोल आहे ना, तिसरा रोल, म्हणजे तो जो राजकुमार राव, तो दुसरा वयस्कर त्रिपाठी बहुतेक, आणि तो तिसरा, तो IIT त्यांनी सोडलाय. मग तुम्ही असं का नाही करत, तुम्ही IIT सोडून हा कसा काय वाया गेलं, आणि सीट का वाया घालवली, असं का केलं, तसं का गेलं, फिल्म लाईन मध्ये का गेला, अशी कधी चर्चा ऐकली आहे? नाही. मग आता तुम्ही IIT बाबा जर त्याचे मत प्रखरपणे व्यक्त करतोय त्याचा अध्यात्माच्या अभ्यासावरचे, मग तुम्ही असं अचानक ही चर्चा का सुरू होतीये की IITचं वाया केलं, हे काय, मग असं लुजरच आहे, यांनी हेच केलं तेच केलं, याला हेच जमत नाही, त्यांनी टॉक्सिक पेरेंट्स होते म्हणूनच आहे, त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी सोडून पळून जातोय. हे मग ही थोडासा जो दुटप्पीपणा आहे त्याचा ऍक्च्युली रेफरन्सेस सुद्धा आहे भगवद्गीतेमध्ये, काही लोक असं का करतात. आणि मला हेच म्हणायचं की आपण जे व्यक्तिमत्व आहोत, ज्या समाजामध्ये आपण जगलो, मी मागच्या शेवटचा ओझरता उल्लेख केला होता, भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतो की तुम्ही जिथे जन्मलायत, तुमच्यावर जी स्वभावानुसार जी तुमची कर्तव्य तुम्हाला जाणवत आहेत, ती करणं कधीही चांगलं, दुसऱ्याची कर्तव्य तुम्ही पाहिला असणार तो व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये तो धर्मांतराचा सुद्धा मुद्दा येतो, धर्म परिवर्तन हा मुद्दा करावा की नाही करावा. तर मला असं वाटतं की त्या श्लोकात त्यांनी ते उत्तर दिलंय की तुम्ही स्वतःची जबाबदारी चुकीच्या पद्धतीने पार पडली तरीही चालतं, दुसऱ्याची जबाबदारी हातात घेऊन त्याच्यासाठी चांगलं करण्यापेक्षा. मग तुम्ही तो स्वतःच्या बिझनेससाठी पण तो लॉजिक वापरू शकता, किंवा खास करून धर्माबद्दलचं. त्यामुळे ह्याचा अभ्यास तर करणं गरजेचं आहे ना. आणि हे मला खास करून एवढ्या 22 वर्षांच्या अभ्यासानंतर मला जाणवतं की ह्याचा अभ्यास असणं आणि मग तुम्ही सोशली काम करणं हे फारच योग्य कॉम्बिनेशन आहे. एक उत्सुकता म्हणून विचारतो, हा अभ्यास सुरू कधी केला? कारण आता याच्यामध्ये संस्कृतचे श्लोक वगैरे सगळं आहे, म्हणजे संस्कृतचं सगळं कसं काय, म्हणजे मी ऍक्च्युली 8वी 9वी 10वीला संस्कृत ऑप्शनल असताना तेवढाच माझा फक्त संस्कृतचं एक्सपोजर, त्यामुळे शब्द तर कळतात, पाठांतर केलेलं आहे सगळं. आणि आम्ही काही फार मनातनं घेतलं नव्हतं संस्कृत, तीच टिपिकल थर्ड क्लास सोशल पद्धत, मार्क घेतलेलाच माणूस हुशार. बरोबर. मी त्यांना ऍक्च्युली, तुम्ही मार्क्सवादी शब्द ऐकलाय? हो, ऐकलाय. काय त्याचा अर्थ? आपण ज्याला म्हणतो मी मार्क्सवादी विचारांचा आहे, म्हणजे काय, पण म्हणजे साधारणतः आता तुम्हीच ते जास्त चांगलं सांगाल. मार्क्स तुम्ही ऍक्च्युली थोडीशी गल्लत करताय. मार्क्सवादी शब्दाचे 2 अर्थ होत आहेत. एक तो तुम्ही जो म्हणाला मार्क्सिझम, पण दुसरा अर्थ आहे की जो मार्कांवर फोकस्ड व्यक्तिमत्व आहेत, मार्कांवर फोकस जी विचारधारा आहे त्यांना आम्ही मार्क्सवादी म्हणतो. फक्त मार्क्स जास्ती पाहिजे. आणि लहान मुलांना तुम्ही काय सांगता, बस मार्क्स घे, पुढे जा, करिअर कर, नोकरी कर, लग्न कर, घर घे, आयुष्यभर घराचे पेमेंट करत राहा, दुसरं काहीही करायची गरज नाही, ओके, श्रीमंत होत राहा, एवढंच फक्त आम्हाला शिकवलं जातं. मग त्या मार्क्स जास्ती मिळतात संस्कृतमध्ये असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आम्ही 8वी 9वी 10वी घेतलं, तो संस्कृतचा अभ्यासही खूप कामी आला. कारण मी आता जसं सांगेन नाही, मी मागच्या वेळेस मी तुमच्या टीमचा आभार मानेन की मी नंतर लक्षात आलं माझ्या
की इथे तुम्ही भगवद्गीता ठेवलेली आहे ना, हो. हीच भगवद्गीता मी इस्कॉन टेम्पलमध्ये अमेरिकेत असताना इंग्लिशमधली भगवद्गीता ॲज इट इज वाचायला सुरू केलं. त्यात त्यांनी संस्कृत श्लोकाचं एक शब्दाचं ट्रान्सलेशन आणि नंतर मग त्याचं विवेचन पण दिलंय. ठीक आहे. आणि त्याचा मग फायदा होतो संस्कृत श्लोकांचा, संस्कृत माहिती असण्याचा सुद्धा फायदा. पण त्यांनी ते इंग्लिशमध्ये प्रत्येक वर्ड ट्रान्सलेट केलाय. ठीक. सो खूप खूप डीप नॉलेज आहे. आणि मी असं म्हणेन की मी मागच्याच श्लोकात माझ्या मागच्या मुलाखतीत म्हणालो की भारत देशामध्ये असं झालंय की जेवढा जास्ती माणूस शिकेल तेवढा तो पटकन म्हणतो की माझा देवावर विश्वास नाही. बर. मग असं का कन्क्लुजन नाही काढता येत आपल्याला? असं का काढू नये मी माझ्यासारखे प्रश्न कन्क्लुजन की कदाचित मी एज्युकेशन सिस्टीमच तशी होती वर्षानुवर्ष की ज्यात जाणीवपूर्वक शिकवलं गेलं की देव नाहीये. बर. आणि म्हणूनच असं लोक म्हणतात की आपल्याकडे भारतीय याच्यामध्ये जर बघितलं तर भारतीय आपले पालक असतील, गुरुजन असतील, हे आपल्याला हेच सांगतात ना की देव आहे बाबा. म्हणजे देवा फक्त आपल्या अभ्यासक्रमामध्ये कुठं हे नाही आहे. कारण काय तर आपल्याकडे बाबा काय होतंय की तू देवाचा अभ्यासक्रमामध्ये आणलंस तर ते अंधश्रद्धेला आम्ही हे देणार नाही. म्हणजे अशा श्रद्धा आणि अंधश्रद्धांना याच्यामध्ये जागा नाही. पण देव आहे हे आम्हाला लहानपणापासून आपल्याला आई वडील सांगतात. फक्त आई वडीलच ना नाही, गुरुजनही शिक्षण जेवढं जास्ती होत जाईल. हां, माझा प्रश्न हा आहे की शिक्षण जेवढं जास्ती होईल, तुम्ही मी तुम्हाला बोललो होतो ना की तुम्ही पण बघा आता हिंदू तुम्ही म्हणून घेता स्वतःला, हिंदू आपण सगळेच म्हणून घेतो. तुम्हाला मी ब्रह्मचारी शब्दाचा अर्थ विचारतो, काय अर्थ आहे त्याच्या तुमच्या मते, किंवा तुम्ही जो आजपर्यंत आयुष्यभर ऐकलेला त्या शब्दाचा अर्थ सांगा. ठीक आहे ना. ब्रह्मचारी माझ्या दृष्टीनं काय की मी जे ऐकलेलं होतं, आपली चर्चा पण झाली, समजा जे ऐकलेलं होतं तुम्ही होतं ते जे ऐकलंय मी आजपर्यंत तो अर्थ काय? की मी आतापर्यंत कोणाशीही म्हणजे स्त्रीशी माझा संबंध नाही, संग नाही, असं ब्रह्मचर्य मी पाळलेलं आहे. हा, किंवा मग दुसऱ्या शब्दात लोक सरळ डायरेक्ट सांगतात की ज्यांनी लग्न नाही केलं तो ब्रह्मचारी. म्हणजे स्त्रीशी संबंध नाही. पण विषय कसा येतो मग, पण तसं नाहीये ना. सुहासजी, किती मूर्खपणा आहे की तुम्ही हिंदू म्हणून जर जगतायत भारतासारख्या या सांस्कृतिक वारसा असलेल्या छत्रपती शिवरायांनी हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आताच ट्रेलर आलाय ना ते छावा पिक्चर, त्याच्यावर थोडंसं वाद करतायत लोक की बाबा त्यांनी ते वाक्य चुकीचं वापरलं की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. तेच त्या वाक्याचाही माझ्यावर खूप प्रभाव होता ना की देव श्री म्हणजे कोण, तर देव असं वाटलं म्हणजे सांगण्यात आलं मला. आणि माझं तर मत तेच आहे की छत्रपती शिवराय पण म्हणायचे की बाबा वरची जी ताकद आहे, जी मोठी ताकद आहे, सुप्रीम ताकद जी आहे, त्यांची इच्छा आहे की हे हिंदवी स्वराज्य असावं. बरोबर आहे. त्यामुळे हिंदू म्हणून आपण जगतो, एवढे मोठे मोठे उदाहरणं देतो, आणि आपल्याला ब्रह्मचारी या शब्दाचा चुकीचा अर्थ कोणी सांगितला? म्हणजे आपलं चुकलं ना. अर्थ चुकीचा नाहीये, चुकीचा त्यातला एक अर्थ तोही आहे. अजिबात नाहीये. मग मागच्या वेळेस मी कशाला सांगू, उखळीकर महाराजांचं पण आमचं चर्चा झाली ना, त्यांनी पण सांगितलं की त्याचा काही संबंध नाहीये लग्न करण्याचा, स्त्रीच्या जवळ जाण्याचा आणि ब्रह्मचारी या शब्दाचा काही एक संबंध. मग अर्थ काय आहे नेमका? त्याचा अर्थ असा आहे की हे जे त्रिलोक व्यापणारा जो ब्रह्मतत्व आहे, ईश्वराचं स्वरूप आहे, अविनाशी, अविकारी, ज्याला काही चेंज होत नाही त्याच्यामध्ये, हे जे परमनंट स्वरूप जे आहे त्रिलोक व्यापणार, त्याला भगवद्गीतेमध्ये ब्रह्म हा शब्द दिलाय देवाने. आणि त्या ब्रह्मावर, त्याच्या शिकवणीवर, त्याच्यावर आयुष्य लक्ष देऊन पूर्ण ध्यान केंद्रित करून जो आचरण करतो तो ब्रह्मचारी. कळतं आपल्याला, बरोबर, ब्रह्म पण कळतं, आचरण पण कळतं, आणि ब्रह्मचारीचं कॉम्बिनेशनही कळतं. इतके मूर्ख नाही राहिलो ना आपण आता. बरोबर. आधी जेव्हा शिक्षण नव्हतं तेव्हा कदाचित असं म्हणायला हरकत नाही की जे कल्चरमध्ये असं म्हणतात अनाजी पंतांच्या मेंटॅलिटीच्या लोकांनी कन्फ्युजन वाढवलं असं म्हणू शकतो आपण. बरोबर. पण आता कधी आपण क्लिअर करणार, त्याचाच आमचा हा प्रयत्न, आम्ही असं प्रयत्न 3-4 भागांमधनं करणार आहोत की हिंदुत्वामधलं खरं अर्थ काय. आता आपण मारुती हनुमान जे आहे देव, तो ब्रह्मचारी होता असं म्हटलेलं आहे, आणि ते सगळ्या पुराणांमधनं अगदी सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. मग त्याचा अर्थ काय पकडायचा? मी जसं बोललो ब्रह्मचारी, पण मग तुम्ही तिथे तरी कनेक्शन आहे का? तिथे कुठे आहे का विचार. मी त्याचा अभ्यास नाही केलेला. मी तुम्हाला हे सगळ्यांना उघडपणे सांगू इच्छितो की मी फक्त तुम्ही विचारल्यासारखं जुलै 2002 मध्ये ही इंग्लिश व्हर्जन हे माझ्या हातात आलं, हे वाला जे तुम्ही ठेवलंय ते, त्याचा तेव्हापासून अभ्यास करतो, त्याचा रिफाइनमेंट केली, परफेक्ट शब्द, परफेक्ट अर्थ त्यातले काढले. मी तुमच्या समोर एक अर्थ मी कसं परफेक्शन काढलं मी दाखवतो तुम्हाला. तुम्ही आताच तुमच्या आधी मला आठवलं नाही पुस्तक म्हणून, तर मी तुम्हाला इथे एक श्लोक म्हणून दाखवतो.
याच्यातही ब्रह्मचर्य शब्दच आहे. हां. मी आता माझं संस्कृत परफेक्ट नाहीये, त्यामुळे कोण संस्कृत पंडितांनी एकदम असं माझ्यावर काय म्हणतात त्याला अटॅक करायला सुरू करू नये की याचं संस्कृत बोलणं चांगलं नाही. मी तुम्हाला माहिती आहे श्लोक कोणता आहे. 17वा अध्याय 14वा श्लोक. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप उच्यते. ठीक आहे. आता याचा अर्थ काय होतो? पण त्याच्यातही अर्थ असेल ना त्याचा. दाखवतो मी तुम्हाला. मी तुम्हाला मी काय क्लॅरिटी केली तुम्हाला. मी माझं व्हर्जन पण सगळ्यांना देऊ इच्छितो. इथे काय लिहिलंय? देव भगवंत द्विज ब्राह्मण गुरु आध्यात्मिक गुरु प्राज्ञ म्हणजे पूज्य व्यक्ती. ठीक आहे. हे सगळे इथे ट्रान्सलेशन दिलंय. त्याचं खाली ट्रान्सलेशन वाचा. मी हे केलंय क्लॅरिफाय. एकही एडिशनल शब्द कोणाचाही घेतला नाहीये. भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु व माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे. वर काय शब्द आहे? प्राज्ञ, पूज्य व्यक्ती. खाली काय लिहिला शब्द ट्रान्सलेशन? पूज्य व्यक्ती. इथे का क्लॅरिटी दिली यांनी किंवा असं काय एक्सप्लेन केलं की माता पित्यांसारख्या ज्येष्ठ का? पूज्य व्यक्ती शब्द आहे ना वर. आणि प्रज्ञा हा शब्द आपल्याला माहिती आहे ना. पूज्य व्यक्ती आणि माता पितांचं काय तुम्ही म्हणजे काय सांगू पाहता? माझं ट्रान्सलेशनचं सांगतोय मी तुम्हाला की हे सगळं मी 22 वर्षांपासून एक 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 शब्दामध्ये कारण ते पूजनीय आहेत ना. माता पिता हे पूजनीय आहेत. सगळेच असावेत ना. नाही, ऐका विषय फक्त मला दैवत समजू द्या. आहे ते. मी याचं माझं ट्रान्सलेशन सांगतो. मी जे लिहिलंय ते भगवंत ब्राह्मण आध्यात्मिक गुरु व प्रज्ञावंत व्यक्तींची पूजा करणे. बरोबर. म्हणजे त्याला म्हणतो आपण पूजा कोणाची पण करावी का? नाही. प्रज्ञावंत. प्रज्ञा कोणामध्ये आहे? प्रज्ञा शब्द माहिती आहे हो तुम्हाला? हो माहिती आहे. तो प्रज्ञा ज्याच्यामध्ये आहे, खास ज्याच्यामध्ये गुण आहेत त्याचीच फक्त आपण पूजा करावी. बरोबर. आणि याचा अर्थ याच्यामध्ये असं सांगितलंय की पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा जपणे यांना शारीरिक तप म्हटले जाते. हा आपल्याला श्लोक खूप महत्वाचा सांगतो की आपण उटकीसूट कोणाच्याही पाया पडू नये. माझं मत सांगतो बरं मी तुम्हाला. मी चुकीचा आई वडिलांच्या पडतो ना आपण. मग माझं असं पर्सनल मत आहे की फक्त आणि फक्त प्रज्ञावंताच पाया पडलं पाहिजे. पण मग प्रज्ञावंतामध्ये आई वडील मोडतात की नाही तुमच्या दृष्टीने? असतील तर नक्कीच असतील. नाही आता जर तुम्ही म्हणता आहात तर या प्रज्ञावंतामध्ये आई वडील येतात की नाही येत? माझा पहिला मुद्दा कळाला तुम्हाला की संस्कृत ट्रान्सलेशन मध्ये परफेक्ट असावा अर्थ आणि त्या परफेक्ट अर्थावर आपण जगलं तरच आपलं काहीतरी खरं आहे. या दोन कन्फ्युजन आपण बघतोय. ब्रह्मचर्य शब्द पण इथे आहेच या श्लोकामध्ये. दुसरा शब्द पण आहे प्रज्ञावंत. याच्यावर खूप वादविवाद करण्यासारखं काहीच नाही. ज्याच्यामध्ये खास हा काहीतरी एक काही मे आता त्या दुसऱ्या गुणांकडे सुद्धा येतो. सो पाया कोणाचं पडावं? आपला धर्मग्रंथ सांगतो. मी याच्यात सांगितल्यासारखं की फक्त प्रज्ञावंत व्यक्तींपैकी प्रज्ञावंतांचीच फक्त पूजा करावी म्हणजे पाया पडावा. बरोबर आहे. आपण का उठकीसूट सगळ्यांचं पाया पडतो? आपला धर्म नाही भ्रष्ट झाला का? मग म्हणजे देवानी जे सांगितलं ते न करणे माझ्या मते चूक आहे ना. आता चूकच आहे. ती चूकच आहे. कोणाच्याही उठसूट पाया पडणं ही चूकच आहे. म्हणजे आज आपल्याला जे टीव्ही मध्ये सतत दिसतं की काय राजकारणी आला की कार्यकर्ता पाया पडतो, चूक आहे. पडू नये. खास करून हिंदूंनी तरी आमच्या संस्कृतीत, माझं परत एकदा क्लॅरिफिकेशन देतो, हिंदूंनी असं शब्द वापरू नये. आमच्या संस्कृतीत शिकवले सगळ्या वयस्करांच्या पाया पडा. मी क्लॅरिफाय करू इच्छितो. माझ्या 22 वर्षांचा अभ्यास पूर्णपणे पणाला लावून सांगतोय की हिंदूंनी सगळ्यांच्या पाया पडू नये असं तो श्लोक सांगायचा प्रयत्न करतोय. फक्त प्रज्ञावंत जे आता त्या श्लोकामध्ये पूजनीय प्रज्ञावंत. पण आता परत असं आहे ना, प्रज्ञावंताची व्याख्या ही तुमच्या दृष्टीनं एक असेल, प्रज्ञावंताची व्याख्या माझ्या दृष्टीनं एक असेल. त्याच्यामध्ये आता ब्राह्मण शब्द मग त्यांनी असं स्पेसिफाय त्याच्यामध्ये करायला पाहिजे की प्रज्ञावंतामध्ये आई वडील मोडत नाहीत, प्रज्ञावंतामध्ये गुरुजी मोडत नाहीत. माझं म्हणणं काय सुहासजी की ज्या श्लोकामध्ये फक्त प्राज्ञा हा शब्द देवानी वापरलाय त्या श्लोकामध्ये तुम्ही हे ऍडिशनल का घुसवताय? हे ब्रह्मचर्य या शब्दाचा वरून विषय निघाला. ब्रह्मचर्य या शब्दामध्ये फक्त हे का घुसवलं की लग्न न करणारा? नाही, तसे उल्लेख. आता सूर्यदेवाची 9 शक्ती ही हनुमानाला शिकायची होती. हा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. शिकायची होती म्हणून हनुमानाने सूर्याकडे ती प्रार्थना केली. त्यातले 7 माझ्या मते शक्ती त्यांनी शिकवल्या, हनुमानांना दिल्या. पण पुढच्या ज्या 3 होत्या का 2 होत्या त्या शिकवता येत नव्हत्या, कारण ते विवाह झाल्याशिवाय त्या शिकवता येणार नव्हत्या. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मारुतीचं पण म्हणजे बजरंग बलीचा पण विवाह झालेला आहे, त्यांची पण पत्नी आहे. बरोबर आहे, हे उल्लेख आहेत. पण मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर सूर्यदेवानी त्या 2 हे शिकवल्या. पण हनुमान आणि त्याची ती पत्नी हे वेगळे राहिले, त्यांच्यामध्ये कोणताही संबंध नाही. म्हणून ते ब्रह्मचर्य
हे हनुमानाकडनं पाळलं गेलं असे त्याच्यामधले उल्लेख आहेत. असतील. मी त्याचा अभ्यास केलेला नाही त्यामुळे मी त्यात विसरून जाणार नाही. मी 22 वर्ष झाले भगवद्गीतेचा अभ्यास करतो. पण एक वेगळा अँगल, एक वेगळा दृष्टिकोन आपल्या समोर आला. पण शब्द क्लिअर आहे ना, ब्रह्म आणि चर्य, आचरण. मी तुम्हाला आता क्लॅरिटी देतो. अजून एक माझा अभ्यास जे म्हणतो मी, ब्राह्मण हा शब्द ऐकलाय. हो. मागच्या वेळेस मी त्या मागच्या पहिल्या भागात मुलाखतीत आम्ही सांगितलं की आठवतं का वर्ण कसे ठरतात. तुमची परीक्षा घेतो मी आज. चालेल का सुहास? तुम्ही माझी परीक्षा घेताय. बर. हा. वर्ण हा शब्दाबद्दलचं आम्ही उखळीकर महाराज आम्ही सगळ्यांनी मिळून एक्सप्लेनेशन केलं. बर. वर्ण कसे ठरलेले आहेत, कसे सांगा ना. कोणते कोणते सांगा. 4 वर्ण. आता ते काय क्षत्रिय, ब्राह्मण, शूद्र आणि वैश्य. वैश्य. ठीक आहे. हे 4 कसे पडलेले आहेत. किती मी म्हणतो हास्यास्पद आहे ना यार. तुम्ही वाचत नाही भगवद्गीता आणि तुम्ही शहाणपणा सांगत फिरता आम्ही हिंदू. किंवा जसं म्हणजे मला काही खास कोणाबद्दल, मी फक्त देवावर लक्ष ठेवून जगणारा व्यक्ती आहे. मला कुठल्याही बाकीचे व्यक्ती चांगले वाईट ते त्यांच्या नशिबी प्रयत्न करत राहणार, समाजात काम करतोय, त्याच्यातही वेलफेअर ऑफ ऑल हा शब्द भगवद्गीतेत आहे. त्यामुळं पण मी समाजात कर्मयोग करण्यासाठीचाच प्रयत्न करणारा व्यक्ती आहे. पण जातीपाती तुम्ही पाडल्या, तुम्ही परमनंट जात पाडून टाकली ब्राह्मण. त्या भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की स्वभावानुसार वर्ण पाडलेले आहेत. बरोबर. म्हणजे जे लोक राजकारणात काम करतात, आपला बऱ्याचदा विषय होत असतो बोलताना की मग तुम्ही असं म्हणणार तसं म्हणणार. मग राजकारणात काम करणारा प्रत्येक माणूस जर लढवय्या पद्धतीने राजकारण करतोय, चुगल्या करत नाही, एखाद्या मोठ्या नेत्याच्या मागे जाऊन त्याची चुगल्या करणे, सगळं बदनामी करणे, मग गुपचूप पद स्वतः मिळवणे वगैरे, असं जर तुम्ही लांडग्यासारखं जर वागत असाल तर तो वेगळा विषय. पण तुम्ही लढवय्या पद्धतीने राजकारण समाजकारण करत असाल तर तुम्ही लढवय्या आहात. म्हणजे तुम्ही स्वभावानुसार ब्राह्मण नाही आहेत. बरोबर. नाहीच आहे. तुम्ही क्षत्रिय आहेत. बरोबर. आणि त्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. ब्राह्मणचा अर्थ काय तर त्यात ते पण दिलंय. पण मी तुम्हाला अजून एक श्लोक सांगतो. 18व्या अध्यायातला 51 ते 56 हे 4 श्लोक. आता मी स्वतःच नाही सांगणार आहे, मी वाचून दाखवेन. बरोबर. सो दॅट काय मी जी क्लॅरिफाय आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मित आहार करतो, विविक्त सेवी लघवाशी हा शब्द आहे संस्कृत मधले. आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, त्याचा संस्कृत मधले शब्द आहे ज्ञान योग परो नित्यम. बरोबर. जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, वैराग्यम समुपाश्रितः. जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो. अहंकार, बलम, दर्पम, कामम, क्रोधम, परिग्रहम, निर्ममः. ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत, त्याच्यात तो शब्द ब्राह्मण आहे, निश्चितच प्रगत होतो. किंवा ब्रह्म हा शब्द आहे तिथे. शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, हे सगळं वागणारा माणूस. आणि तो व्यक्ती ब्राह्मण किंवा ब्रह्मस्तरापर्यंत आत्मसाक्षात्कारापर्यंत गेलाय. हे आपल्याला क्लिअर दिलं ना. काय कन्फ्युजन हिंदू धर्मामध्ये मग? तुम्ही आत्मसाक्षात्कार, मला अचानक साक्षात्कार झाला. भाई बाबा कंपनी असते ना कधी कधी, आपण ज्यांच्यावर आरोप पण करतो की खोटा बाबा, खरा बाबा, असं तसं वगैरे वगैरे. तो IIT बाबा पण सध्या गाजतायत. बरोबर आहे ना, महाकुंभ मध्ये गेलेली मंडळी. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही हे सगळं जर वाचलं त्याचं खूप तुम्हाला थोडक्यात म्हणजे याच्यात कन्क्लुजन काय, ब्राह्मण काय, ब्रह्म शब्दाचा अर्थ आला याच्यामध्ये तसंही नाही, ब्रह्मभूताय. हो. आणि पुढचं वाचू का मी? नाही, पुढचं नको. ते ब्राह्मणाचं काय ते आम्हाला स्पष्ट तर करून सांगा ना. स्पष्ट मी तेच सांगतो तुम्हाला की ब्राह्मण या शब्दाचा अर्थ हे बघा, क्षत्रिय वागण्याप्रमाणे आहे. हो, सगळे वागण्याप्रमाणे आहे. हा, मग जन्माप्रमाणे नाहीये ना. मग इथे ऍक्च्युली आपली मग लोकशाही सुद्धा फेल व्हायला लागते की तुम्ही मग जातीप्रमाणे सगळे आरक्षण दिलं. विषय तिथे नाही न्यायचा आपल्याला, नाही न्यायचा. पण बरोबर, पण ते थोडस आपल्या, तुम्ही म्हणता मी आम्ही हिंदूंचे रक्षक किंवा हिंदूंचे आम्ही पार्टी, आमची हिंदूंसाठी काम करणारी वगैरे वगैरे. आणि मग हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे तुम्हाला आदर्श असायला हवा ना. आणि एक तर भगवद्गीताच मेन मानतो आपण. तर मग तुम्ही का नाही? धर्मच सांगतो जातीपातीमध्ये अडकूच नका. मग तो देवच सांगतो आम्हाला जातीपातीमध्ये अडकू नका. मी तुम्हाला सगळ्यांना एक बनवलेलं आहे. जातीपाती पाडल्या तुम्ही, बरोबर आहे. मग काय? पण ते कशा पाडल्या?
स्वार्थातनं. हा, मग तसं असू नये. आपला विषय भगवद्गीतेवर चाललाय. बरोबर आहे. भगवद्गीता काय अगदी सांगते? योग्य सांगते. पहिलाच मुद्दा म्हणजे मेन मुद्दा आपण सांगतोय, ब्रह्मचर्य खोटेपणा बंद करा. ब्रह्मचर्याचा अर्थ आहे, जसं उकळीकर महाराजही म्हणाले, आदर्श आहेत ते, खूप मोठं दान केले त्यांनी. इथे कोणी कोणाला काही 1 रुपया देत नाही. ह्या माणसाने कोट्यवधीची प्रॉपर्टी आळंदी संस्थानला दिलेली आहे. थोडं तर आपण समजून घेतलं पाहिजे की बाबा कोण योग्य आणि कोण. इतकं महान काम करणं हे मी म्हणलं नाही. हे तर मग असं बघायला गेलं ना समीरजी, हे सगळे नियम त्यावेळी लागू होतात. तो काळ आता हे बघा, आत्ताच्या ह्याच्यात जर तुम्ही मला ब्रह्मचर्य वगैरे पाळायला लावलं तर मी पाळूच शकणार नाही. जे असं तुम्हाला वाटतं शिवाजी? आपण तो विषय बाजूला ठेवू. आपलं सध्या बेसिक काय चर्चा हवं ते एकदा आपण टेस्टिमनी जाणूया की बाबा किती काय, तो वेगळा विषय राहील. बरोबर. विषय काय की भगवद्गीता काय सांगते, हिंदू काय सांगतो. महाकुंभ चालू आहे ना, तुम्ही कशासाठी जाता महाकुंभमध्ये? काय ऐकलंय तुम्ही? नाही, मी आता हे बघा, महाकुंभामध्ये पापक्षालनासाठी जातात. करेक्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, हे झाले सगळे माझ्या मनाच्या गोष्टी. याच्यामध्ये असं काही भगवद्गीतेत किंवा देवाने काही सांगितलेलं नाही आहे. महाकुंभाला तो 144 वर्षानंतर येतो तो महाकुंभ, जो आपल्या आयुष्यात एकदाच बघायला मिळणार आहे. मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न हाच करणार होतो समीरजी, की एवढं अध्ययन तुमचं चालू आहे, तुम्ही महाकुंभाला का नाही गेला? नाही जाणार. का? माझ्या मते महाकुंभला जाणं जरुरी नाहीये. म्हणजे आता कारण ऐका. हा, मग कारण उत्सुकता आम्हाला, आम्ही म्हणतो जायला पाहिजे, तुम्ही नाही म्हणताय. ऐका, आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. तुम्हाला आषाढी वारीवरनं तुम्हाला उदाहरण देतो. आपण माणसं किती म्हणजे ऍक्च्युली भगवद्गीतेत पण खूप शिव्या आहेत, म्हणून मी हरकत नाही बोलायला. महामूर्ख आहेत, माणूस जात महामूर्ख आहे, नालायक आहे, त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. बरोबर. तुम्ही आषाढी वारीमध्ये गर्दी बघता, कारण सांगू शकाल? भक्ती. ठीक आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने विचारतो प्रश्न. तुम्ही राजकारणात आता जिल्हा परिषदला वगैरे जाता पत्रकार म्हणून संबंधांमध्ये, सगळ्यात जास्ती गर्दी कधी असते? अंदाज घेतलाय कधी असा? कधी येणार नाही तुमच्या लक्षात, पण आम्ही विचार केला. सगळ्यात जास्ती गर्दी कधी असते राजकीय ऑफिसमध्ये? तिकिटाच्या वेळी असेल कदाचित. नाही, राजकीय म्हणजे शासकीय ऑफिसमध्ये, मंत्रालयात किंवा कलेक्टर ऑफिसला, शासकीय ह्याच्यात. हा, कामं पटकन करून घ्यायचे म्हणून सगळ्यात जास्ती गर्दी कोणत्या दिवशी करतात? नाही, एवढा अनुभव नाही मला. आचारसंहितेच्या दिवशी. बर. ज्या दिवशी इलेक्शन त्याच्या आधी. राईट. कधी नोटीस केलं का? हो हो हो. का एरवी नसतं का ऑफिस तिथे? असतं ना. मग का नाही? तुम्ही एकदम अचानक असे का पडतात तिथे अंगावर सगळे ऑफिसच्या? कारण तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं, तुमचे चेक काढून घ्यायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. सेम लॉजिक आपण इथे वापरू. त्या आषाढी एकादशीचं नाव आहे, जसं आम्हाला सन्मान सुद्धा आहे आमच्या गावाला, दुधगावकर कुटुंबाला, तो आषाढी वारीमधला माऊलींच्या पादुकांचा अभिषेक करण्याचा महान सन्मान आम्हाला 200 वर्षांपासून आहे. बरोबर आहे. आणि ती आध्यात्मिक परंपरा आहेच. प्रामाणिकपणे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये गेलेत गणेश दुधगावकर, त्याचाही गर्व आहे समीरला. मी निर्व्यसनी राहिलो, कायम चांगलं केलं, वाटायचं काही दिवस बाबा मागे पडलो की काय, पण आज सगळ्यात मोठं शेतकऱ्यांसाठीचं काम करण्यामध्ये योगदान आहे समीर दुधगावकरचं. कोणत्या मंत्र्याचंही नाही, काहीच नाही. हे योगदान आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगेन की समीर दुधगावकर या व्यक्तिमत्वामध्ये तो जो कुटुंबाचा एक संस्काराचा भाग जो आहे, तो ओतप्रोत सतत प्रत्येक वाक्यातनं पावलागणिक दिसतो. हे अत्यंत चांगले. याच्या मी तर म्हणेन, काही नाही बोललात तरीही तुमच्या आचरणातनं, वागण्यातनं समाज, 2 व्यक्ती जरी बदलल्या तरी खूप काही झालं असं माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. बरोबर आहे की नक्कीच. आम्हाला आनंद आहे त्याचा आणि आम्हाला कौतुक आहे समीर. नाही, मी म्हणतो ना, माझी इच्छा काय होती जन्मल्यापासून, चौथीपासून, की शिवाजी राजांना देवा मदत केलीस, करोडोचं आयुष्य बदलून टाकलंस, एकदम साधी प्रामाणिक इच्छा, ती माझी पूर्ण झाली ना. बरोबर. आपण भेटलो त्यावेळेस पूर्ण झालेली होती ती इच्छा. सोलार पंप 30 लाख शेतकऱ्यांपर्यंत जात आहेत, त्याच्यात समीर दुधगावकरचं योगदान आहे दोन्ही बाजूंनी. उद्योग नेतृत्व म्हणूनही, मराठा आंदोलक म्हणूनही, आणि मनोज जरांगेने हरवलं म्हणूनच ती योजना सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत गेली. त्या आंदोलनात पण मेन सहभाग होता. म्हणजे माझी इच्छा आणि माझी पूर्ण झाली. मला असं म्हणायला हरकत नाही की मी आता काय म्हणून शब्द वापरतो आमची शशराव मंडळी, या सगळ्या मंडळींसमोर बोलताना, की मी आता संन्यास घ्यायला मोकळा आहे. कारण आयुष्यभराची इच्छा देवाने अशी जादूसारखी पूर्ण करून टाकली. ठीक आहे, ठीक आहे. आता दुसरा मुद्दा सांगतो मी, की नाही आषाढी वारी, मग तो पूजेचा विषय आला तिथे. आणि तो म्हणजे एवढं मोठं पुण्य आहे, 200 वर्षांपासून चांगलं नाव आहे दुधगावकर, बदनाम न होता चांगलं काम केलंय. आमच्या नमुने काय काय आहेत आमचे तिकडच्या भागामध्ये, नंबर 1चे बदनाम आहेत. आणि दुर्दैव की त्यांनाच महत्व दिलं जाते, पण ज्याला त्याला देवाकडे जाऊन स्वतःलाच उत्तर द्यायचे. ठीक आहे. तर आषाढी एकादशी दुसरं नाव आहे, वेळेमुळे तुम्हाला पटपट सांगतो, इंटरव्ह्यू नाही घेत तुमचा, देवशयनी आषाढी एकादशी. देवशयनी, शयनयान रेल्वेमध्ये असतं. शयनयान का म्हणतात? झोपायची जागा म्हणून, आराम करण्याची जागा. म्हणजे देवशयनी, देव आराम करायला चाललाय त्या दिवशी, म्हणून लोक तिथे जाऊन उमडतात, पडतात, पाया पडायचा प्रयत्न, की बाबा देवा माझं काम कर, असं माझं मत आहे. वारकऱ्यांचा अपमान करायचा अजिबात इच्छा नाही मला, तर हा प्रयत्न सुद्धा नाहीये.
पण माझं म्हणणं आहे की तिथे देव नसतो का मग? पांडुरंग नाही आहेत का तिथे? तुम्ही त्याच दिवशी का गर्दी करता? बर असं बरं नुसतं बरं विनंती करतो सगळ्यांना, तिथे जाताय तर कमीत कमी मागा काहीतरी. कारण आचारसंहिता येणार लागण्याच्या दिवशी जेव्हा लोक पटकन काम करून घेतात तेव्हा त्यांचे पैसे निघतात, चेक निघतात, कामं होतात त्यांचे. नुसतं आषाढी वारीला जाण्यामध्ये पुण्य नाही मिळणार. देव झोपणार आहे ना, देव तुमचं एका क्षणात काम करू शकतो. का आता तुमचंच तर भगवद्गीता म्हणते फळाची अपेक्षा न करता कर्म तो कर. वेगळा विषय आहे. मी म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय हो, की तुम्ही जर तिथे जाताय तर कमीत कमी मागा तरी. त्याला माहिती आहे ना नुसतं मला काय पायपीट. हवंय. आता तो तर खूप कॉम्प्लिकेटेड विषय होऊन जातो. मग कोणीच काहीच करत नाही, नुसतं बसून राहायचं हे नाही सांगत भगवद्गीता. कर्मयोग सांगते ना, तो आणूया ना आपण मग विषय कर्म त्याच्यावर. केला ना आम्ही जाण्याचं कर्म करतो. पण माहिती तर पाहिजे का जाताय त्याच दिवशी. तुम्ही दररोज झालं पाहिजे ना. मग तुम्हाला एवढं देवाकडे जायचं तर त्याच दिवशी गर्दीचा विषय हे माझा. बघा कुठल्याही एका दिवसाला विशिष्ट महत्व आहा, असतं. अजिबात आता नाही. कुंभमेळा अजिबात नाही. 44 वर्षांनी येतोय. अंधश्रद्धा. या अंधश्रद्धा आहेत. मी असं नाही, म्हणेल म्हणजे बरं. विचारतो मी मी तुम्हाला. मुद्दाम थोडंसं अहो, लोकांचं लक्ष यावं म्हणून मी कधी वाक्य वापरतो. जाणकाराकडनं सुद्धा आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आता असं म्हणतात 6 वर्षानंतर येणारा कुंभ, 12 वर्षानंतर येणारा पूर्ण कुंभ, 144 वर्षानंतर येणारा मी या भानगडीतच पडत नाही. मी सांगतो ना, म्हणजे भगवद्गीतेत लिहिलं तेवढंच जगायचा प्रयत्न समीर दुधगावकरचा. भगवद्गीतेमध्ये काय उल्लेख आहे तुम्हाला तो सांगतो आता. ज्ञान म्हणतो ना आपण, पाप पुण्य फिटावं, ज्ञान मिळावं, प्रत्येकाची इच्छा असते ना. ज्ञान म्हणजे काय हो? जे मला सगळीकडनं जे माझ्या आचार विचारांमध्ये जी भर घालेल. मी समजा देव आहे, मी नाही आहे बरं, मी एक आत्मा आहे, माझ्यामध्ये परमात्मा आहे. हे लिहिलेलं भगवद्गीतेत माझ्यामध्ये पण देव आहे, ते आपण प्रत्येक माणसात मानतो. देव आहे. ठीक आहे. जर समजा गृहीत धरा मी देव म्हणून जर तुम्हाला सांगितलं की ज्ञान म्हणजे या 10 गोष्टी, तर आवडेल ना तुम्हाला ते? याचाच अर्थ आहे ज्ञान. बरोबर. मी माझं देव म्हणून सांगतोय बरं मी, तर क्लिअर होईल ना. काही कन्फ्युजन ठेवण्याची गरज नाही. त्या व्यतिरिक्त दुसरं काय असेल त्याकडे तुम्ही नको लक्ष द्यायला ना, हिंदू आहात तर. आता ऐका, 13व्या अध्यायातले 8 ते 12 श्लोक सांगतायत. आणि मी म्हणतो ना, अमेरिका पण फसली या सगळ्या गोष्टींमध्ये. गर्दी करावी की नाही याचाही विषय इथे येतो. महाकुंभ का नको म्हणतो मी. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, इंद्रिय अर्थेषु वैराग्यम, हा तो संस्कृत शब्द आहे तो. मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींची जाण ठेवणे, दुःख दोष काढण्याबाबत अनासक्ती ठेवणे, दुःख दोष अनुदर्शनम, हा श्लोकाचा पार्ट येतो. घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादींची अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, त्याचा शब्द आहे समचित्त इष्ट अनिष्ट, हा संस्कृत शब्द येतो. माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे. एकांतवास बरं, महाकुंभ नाही, गर्दीत नाही. बरं. सामान्य लोकांपासून बरं दुसरं क्लॅरिटी अजून, सामान्य लोकांपासून अलग होणे, रतिजन संसदी असा तो शब्द आहे संस्कृत. आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे, अध्यात्म ज्ञान नित्यवम, आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, तत्वज्ञान अर्थ दर्शनम, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. मी नाही, समीर दुधगावकर नाही. आणि या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. बरोबर. काय लिहिल्याचे? एकांतवास. कुठे एकांतवास आहे गर्दीमध्ये? पण मग आता देखील कुठे एकांतवास? आणि असं तर एकांतवास मी उद्या घरात बसून राहिलो तर मी तुमच्या समोरच येणार नाही. विषय हा गर्दींचा बोलतोय आपण ना, महाकुंभाची गर्दी. बरं तिथं मी माझं लॉजिक काय आहे की शिकलेला युवक म्हणून की नाही, अमृत पडलंय, भगवद्गीता जे म्हणते एकांतवासात राहा. हो, मी माझ्या घरात जर मला कोंडून घेतलं एकांतवास, तर मी समीर दुधगावकरांसमोर येणारच नाही. कर्मयोगी सांगितलंय ना भगवद्गीतेमध्ये. पण याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायला लागतं. काम करत असताना सुद्धा, माझं म्हणणं समजून घ्या तुम्ही, काम करत असताना सुद्धा तुम्ही कामातच गुंगून न जाता तुम्ही ईश्वरावर फोकस करून कामापासून थोडंसं अलिप्त राहून जर तुम्ही काम करू शकला तर त्याला तो मेंटल, काय म्हणतात त्याला, ते सचिन तेंडुलकर म्हणतात ना की तो मेंटली त्या क्राऊड पासून अलिप्त होऊ शकतो. तो काही एकांतात नाहीये तिथे. बरोबर आहे. पण तो जेव्हा खेळतोय, जेव्हा तो बॉल खेळतोय, तेव्हा तो त्या पर्टिक्युलर क्षणांमध्ये तो एकटाचा तो बॉल, एवढंच म्हणतो ना अर्जुनाचं जे म्हणतो आपण की तो बाण आणि तसं असावंच ना. असं म्हणजे माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की गर्दीमध्ये गेलंच पाप फिटणार किंवा हे केलं तरच पाप फिटणार. आमची शेषरावची इथं फार चिंता असायची. त्यांच्या बायकोनी त्यांच्याकडून भगवद्गीता काढून घेतली होती. त्याचं वाक्य मी त्यांना लगेच सांगितलं, अनुभव सांगितला. ते म्हणले मी आता हे वाचलंय म्हणे भगवद्गीता. काहीतरी कन्फ्युजिंग असणार त्यात ट्रान्सलेशन. म्हणे मी चाललो आता, मी हे काय म्हणतात त्याला, या सांसारिक जीवनामध्ये काय अर्थ नाही, मी चाललो म्हणे सोडून. बायकोनी लपूनच ठेवली. अच्छा, ती लपूनच ठेवणार ना. बरोबर. मग मी त्यांना समजून सांगितलं, शेषराव याच्यामध्ये शब्द असा आहे, ज्ञान काय आहे, घरदार,
पत्नी, मुले, बाळे इत्यादींची अनासक्ती. मग देवाला कळत नाही का हो? जर देवाची इच्छाच नव्हती मुलं बाळ आणि पत्नी नसावीच तर कशाला सांगितलं असतं मग? बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण त्याला अर्थही काढू शकू ना की असावी पत्नी, मुलं बाळ, पण त्यांच्याशी तुम्ही परमनंट अटॅच फक्त त्याच चौघांशी नसावेत, जर आपण 3-4-5 जण म्हणालो तर. आणि हे ज्ञान आहे. तसं तुम्ही ऑपरेट होऊ शकलात तर तुम्ही देवानी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही हिंदू म्हणून काम करताय. समरजी, पुढच्या टप्प्यावर येतो, कारण आपल्याकडे वेळ आणि वेळेचं गणित हे आपल्याला बसवायचं आहे म्हणून. आता एवढा सगळा भगवद्गीतेचा तुमचा अभ्यास झाला आहे, एक म्हणजे अभ्यास हा तुमचा चालूच आहे, पण त्यातला एक टप्पा तुम्ही पूर्ण करत आलेला आहात. आज या टप्प्यावर जर आपण बघितलं तर भगवद्गीता किंवा अध्यात्म किंवा जे तुम्ही म्हणताय की आज हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत या आत्ताच्या तरुणाई, कारण आत्ताचा तरुण जो आहे तो भरकटला आहे, दिशाहीन आहे, तो हुशार आहे, तो इंटेलिजंट आहे, पण त्याला काही गोष्टी सापडत नाही आहेत. तर आत्ताच्या या कारण तुम्ही तरुणात आज उच्च शिक्षण अमेरिकेत घेऊन तुम्ही इथे आलेलात आणि तेच कार्य काहीतरी तुम्हाला करायचं आहे, तर काय तरुणांना तुम्ही मार्गदर्शन कराल? हे बघा, अध्यात्मक म्हणजे मला देवभोळं व्हायचं नाही आहे, मला माझं करिअरही करायचं आहे, पण हे करत असताना एक मार्ग म्हणून तुम्ही काय सांगा? नक्कीच. मी एक फक्त त्याच्याशी संबंधित एक मजेशीर अनुभव, आमच्या उद्योजक होते ना, आमचे मित्र, अमेरिकेतले मार्गदर्शक, सिनियर म्हणावं लागेल. 12 विमानं घेतली त्यांनी, सुहासजी, कोणालाही न लुबाडता, व्यवसाय करून व्यवसायाच्या नेट प्रॉफिटमधनं 12 विमानं. आणि अमेरिकेतली कित्येक उदाहरणं आपण बघतो, नंबर 1ची लूटमार करून श्रीमंत झालेले. अमेरिकाच काय, भारत असो का कुठलाही देश असो, कुठलाही देश आहे की नाही, त्याला काही अर्थ नाही, पण प्रामाणिकपणे करण्याचं महत्व आहे ना. तर त्यांच्याकडनं एक कहाणी ऐकली होती, ज्ञानाचा उल्लेख, की काही जणांना आपण कसं ज्ञान समजून घेतो किंवा कोणाचं ऐकावं हा पण विषय येतो ना, गुरु कोणाला मानावं, लिहिलं याच्यामध्ये गुरुचा एक विषय होता. तर एका अमेरिकन प्रेसिडेंट, आता जसे ट्रम्प झाले तसे 40s मध्ये अमेरिकन प्रेसिडेंटला काय सांगितलं एका इकॉनॉमिस्टनी, की म्हणजे आपण जर सगळ्यांना सगळी मदत करून टाकली तर प्रत्येकाला एक गाडी झाली जवळपास, आणि प्रत्येकाकडे समजा ज्या दिवशी प्रत्येकाकडे एक घर होईल, ज्या दिवशी प्रत्येकाकडे एक गाडी किंवा 2 गाड्या होतील, त्याच्यानंतर पूर्ण स्टॅग्नेट होऊन जाईल इकॉनॉमी. आणि त्याची आपण तयारी केली पाहिजे. म्हणजे त्याला असं माणसाच्या कल्पकतेवर आणि इनोव्हेशनवर काहीच कॉन्फिडन्स नव्हता. असा तो ज्ञानी इकॉनॉमिस्ट अमेरिकन अध्यक्षाला सांगायचा प्रयत्न करतोय की बाबा आपलं काही खरं नाही, आता 20-20 वर्षात सगळ्यांना हे मिळून गेल्यानंतर आपलं काय होईल देश म्हणून माहितीच नाही, इकॉनॉमी पूर्ण कोलॅप्स होऊन जाईल, कारण घर आणि गाडी घेतली म्हणजे माणूस संपला. असं नाहीये ना. म्हणून आपण थोडंसं कोणाकडनं ऐकावं कोणाकडनं नाही याच्याबद्दल ऍक्च्युली नवीन पिढी थोडीशी काळजी घेते, कारण त्यांना जाणवतं की हा मूर्खासारखं काहीतरी बोलून गेला, हा चुकतोय, हा समाजाला लुटतोय, मी याचं काय ऐकू, असं होतं ना. आणि आता ती संख्या वाढलेली पण आहे. वाईटही नाही ना, कारण वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे अशी आपली संस्कृती आहे बरं. हे काय हिंदू धर्म म्हणजे काय पाप भिरू असावा, पण कशाला भ्यावं माणसाला, पापाचाच उल्लेख आला ना. एक श्लोक आहे 2रा अध्यायामधला, सुरुवातच जिथून होते की अर्जुना तू जर हे मारलं नाहीस सगळ्या तुझ्या घरच्यांना तर तू घाबरला असं लोक म्हणतील आणि तुझी बदनामी होईल. आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक हिंदूंसाठी वाक्य लक्षात ठेवा, एका सन्मान्य व्यक्तीसाठी बदनामी ही मरणापेक्षाही वाईट. ठीक आहे, म्हणजे पाप हा शब्द तिथे दिलाय त्यांनी. बरोबर. म्हणजे पाप सगळ्यात मोठं कोणते, तुम्हाला माणूस म्हणून बदनाम करणारी कुठलीही गोष्ट हिंदू म्हणून करत असाल तर तुम्ही मेल्यापेक्षाही तुमची वाईट परिस्थिती आहे. बरोबर, अगदी खरं. आणि हे तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला पाप होणार नाही. आणि जर केलेली पाप धुवायसाठी फक्त तिथे जायचं तर खूप सारे श्लोक पण आहेत ना भगवद्गीतेत, पाप कशी कमी होतील, कसे कमी करावे म्हणून. सो हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही हे छोटे छोटे बारकावे वाचल्यानंतर भगवद्गीतेतनं आपल्याला लक्षात येतील. आणि अजून एक सांगतो, काही जण म्हणतात ना, पण पहिला प्रश्न येतो की देवच नाहीये. आता एक श्लोक आहे 16व्या अध्यायातला, 8-9 श्लोकांमध्ये एक सांगितलंय, ऐका श्लोक किती सुंदर आहे. राक्षसी लोक म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. तुम्ही बरेच लोक ऐकलं असणार असं म्हणणार आहे. त्यांचे म्हणणे आहे की केवळ वासनांच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे, आणि वासनांखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. बरोबर. 9वा श्लोक आहे, अशा निष्कर्ष असलेले, अशी दृष्टीवर अनुगमित करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी असलेले, अशा निष्कर्षांचे किंवा अशी दृष्टी ठेवून अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी असलेले आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. ओके, किती क्लॅरिटी आहे. बरोबर, अगदी खरं. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की वाईट का करतात लोक, का जाणवतं की समाजाला लुटून जर तुम्ही श्रीमंत
प्रॉपर्टी डिक्लेअर करणाऱ्यांना मी माझा खास करून हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही समाजाला लुटून जर प्रॉपर्टी डिक्लेअर करताय आणि असं म्हणताय की देवच नाहीये, देवाचाच काही हिशोब नसतो, काही सांगतात कोणी देवाचं काहीच नाही, निराधार आहे जग हे, तर तुमचे हे वाक्य 5,500 वर्षांपूर्वी देवानीच सांगून ठेवलं की असे काही नमुने असणार या जगामध्ये की जे मलाच नाही आहेत म्हणणार, ना आपल्याला दिसतात ते. दिसतात ना, नमुनेच म्हणावं लागतील ना. आणि देवानी त्यांना काय शब्द वापरलाय? राक्षसी. राक्षसी. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही आता जगाचा नाश म्हणजे काय, अमेरिकेचं मी सांगावं का, कितीदा सांगितलेलं आहे, मी अनेकदा सांगितलेलं आहे, अमेरिकेचा विनाश झालेला आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही त्यांना जर आयडियल समजताय ख्रिश्चन धर्माच्या देशाला, फारच इकॉनॉमिस्ट आणि फारच तुम्ही काय म्हणताल त्याला ते अर्थव्यवस्था प्रतिम, किंवा तुम्ही कितीच काय त्यांचं कौतुक करावं तितकं कमी, काय काय डोनाल्ड ट्रम्पचे मुद्दे बघा इलेक्शनचे, बॉर्डर मधून लोक घुसतायत म्हणे, इथं लोक जन्माला घालतायत, मग सिटीजन होत आहेत, मग त्या पोराला सांभाळायच्या नात्याने इथं टिकून राहतात, मर्डर करतात, सगळं उलटे धंदे करतात, आणि तुम्हाला हे पण नाही कंट्रोल करता आलं. असा कसा आयडियल देश? हिंदू नाहीये ना. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे ना की माणसं कुठेही चुकतात, प्रत्येक ठिकाणी जगाचा विनाश करणारी लोक आहेत. आणि हिंदू धर्मातलं भगवद्गीताच सांगते की असे लोकांना काय शब्द आहे जे सगळ्यांचा विनाश करतात आणि स्वतःच बघतायत, फक्त वासनांसाठीच जगतायत. काम वासना हा शब्द आहे, फक्त शारीरिक संबंध नाही, वासना, काम वासना प्लस सगळ्या प्रकारच्या वासना. एखाद्याला घरच खूप आवडतात, एखाद्याला गाडीच खूप आवडते, एखाद्याला विमानच घ्यायला आवडतं, पण समाजाला लुटून. आमच्या मार्गदर्शकासारखं घ्या ना 12 विमानं, कोणाला न फसवता मार्केटिंग करून मोठा व्यवसाय उभा करून जगभरात सांगतो ना कसं करायचं ते. किंवा आहेत अनेक उदाहरणं की जे तुम्ही एकदम हाय लेवलला जाऊ शकता चांगल्या मार्गाने, तसं केलं पाहिजे ना. असुरी कशाला होतं? अगदी खरं आहे. सो हा एक मेन मला वाटतं. किंवा डीप स्टेट हा एक विषय माहिती आहे तुम्हाला? डीप स्टेट हा काय आहे? हे ठरवून हे जगाचा विनाश करणारे मोठ्या लेवलची सगळी लोक मिळून सगळ्या ह्युमॅनिटीचं माइंड कॉन्शियसनेस कंट्रोल करायचा प्रयत्न करतायत पैशाच्या जोरावर, त्यांच्या कॉन्सेप्टच्या जोरावर. पण हे खूप आधीपासूनच चालत आलेलं आहे, म्हणजे हा काही आजचाच विषय नाही. ह्याला बदलण्याचे ह्याच्यात दिलंय ना. हो. माझा म्हणण्याचा मुद्दा काय, आपण का भगवद्गीता बोलतोय की आपण लोकशाहीमुळे जमलं नाही, बरोबर, भारताला जमलेलं नाहीये, अर्धवटच आपलं यशस्वी आहे, किंवा अमेरिकेत तर बरबादच झाली आहे, म्हणून ट्रम्प आता एवढा मेजॉरिटी निवडून दिलाय की सगळं बदलून टाक, कॉन्स्टिट्यूशन सहित सगळं. सो मग आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे नॉलेजच आपल्याला कामी शकेल. मग आता यासाठी प्रयत्न कसे करायला पाहिजेत किंवा काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? खूप काही करण्यासाठी नाही, म्हणून म्हणलं की थोडक्यात काय आजच्या या आपण जेव्हा याचं कन्क्लुजन काढू तेव्हा काय अजून एक पुढचा 16व्या अध्यायातला पुढचे शब्द काय सांगतात माहितीये? अजून क्लॅरिटी दिली की लगेच 2-3 श्लोकांनंतर सांगितलं, असुरी मनुष्य असा विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन, हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तर वाढेल, हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील, मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोगता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. हे प्राईम मिनिस्टर सीएम झालेले काही महान नमुने असं वाटतं ना यांना. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग, अभिजन हा शब्द आहे तिथे, असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे, माझ्यासारखा बलवान आणि इत्सुकी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. बरोबर. तुमच्या माहितीत काही लोक आहेत असे विचार या स्वरूपाचे ठेवणारे? आहेत ना. मग हे योग्य आहे का तुमच्या मते? काय हिंदूप्रमाणे हिंदूंनी असे विचार करावेत का की मी सगळे शत्रू मारून आता टाकले, विचार करावेत पैसे का नाही? अनलिमिटेड आता असे करावे, विचार करू नयेत. श्रीमंत होत जावं मी दिवसेंदिवस, नाही हे हिंदुत्व आहे का? नाही, असे विचार करूच नाहीयेत. मान्य आहे ना. हो. पण त्याला आध्यात्मिक आधार म्हणून आपण भगवद्गीतेचा रेफरन्स देतोय आणि हे युवकांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही युवकांना बघा ना, आजकाल नोकरीचा विषय काढला वाटला ना, एल&टीचा चेअरमन काय म्हणाला, काय तुम्ही किती वेळ तुम्ही बायकोकडे बघत बसणार म्हणे, फुल धिंगाणा मज्जा चालू आहे सगळ्यांची त्याच्यावर, मजेशीर हसतायत सगळे त्याच्यावर. अहो तुम्हाला नसेल बसायचं घरी तुमच्या, पण म्हणून त्याचा अर्थ काय तुम्ही सगळ्यांना घरी न बसवता काम करायला लावता का? तुमच्या कोट्यावधी रुपयाची कमाई आहे, बरोबर आहे ना, आणि मग त्यांचं काय, यांची कमाई पण नाही आणि वेळ पण नाही, काहीच नाही बॅलन्स ठेवायचं ना. राईट. सो हे युवकांचं असं झालेलं आहे की आम्हाला ते शहाणपणा सांगू नका, तुम्ही बलाढ्य श्रीमंत अतिसुखी वगैरे वगैरे ना, म्हणजे थोडक्यात तुम्ही राक्षसी आहेत हिंदूंप्रमाणे. बरोबर आहे. हिंदूंच्या देवाप्रमाणे, बरं समीर उद्गावकर प्रमाणे नाही, हिंदूंच्या देवाप्रमाणे तुम्ही राक्षसी आहेत पैसे कमवणारे लोक. आणि म्हणून आपल्याला हे बदल युवकांकडनं डिमांड होतोय की आम्हाला नेमकं काय ते खरं चांगलं सांगा. त्यांनाही कळतं ते बघा, नाही मला बॅलन्स लाईफ पाहिजे, मी माझा कमी पगाराचा जॉब घेईन, पण फालतू आयुष्य वाया नाही घालणार, मिनिंगफुल काहीतरी जगेल. आणि तिथे तुम्हाला वाटतं त्यांचं बिलकुल चूक नाहीये. बॅलन्स लाईफ देणं गरजेचं आहे, वर्क लाईफ बॅलन्स असणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी आम्ही आता एक शेवटच्या मुद्द्यावर येतो. येस येऊ.
IIT ते महाकुंभामध्ये तो एक IITian आहे, हां एक साधू, म्हणजे काय तो मुलगाच आहे, तरुण आहे, हां पण मग त्याच्याबद्दलचं तुमचं काय विवेचन आहे? सध्या त्याचे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत. हो ना, ऐकलेत तुम्ही? हो, मी काही पाहिले. कसं वाटलं तुम्हाला? मला नाही, स्वतःला नाही आवडलं. अच्छा बरं. हा, म्हणजे माझ्या स्वतःला नाही आवडलं, पण तुमचं मत मला एक जाणून युवक म्हणून मला त्याची हसण्याची स्टाईल आवडते. हसत खेळत आनंदात तो व्यक्त करतो त्याची नाही, हे सगळं बरोबर आहे, पण मग या कदाचित जे बोलतो मला बऱ्याचसा त्याचं म्हणणं ईश्वरासाठी जे आहे ते बऱ्याचदा म्हणजे ऑन टार्गेट आहे. फक्त काही काही गोष्टी आता मांडण्यामध्ये त्याच्या ऑड वाटतात, ते साहजिक आहे. आणि मी असं म्हणेल आताचा एक लेटेस्ट व्हिडिओ त्यांचा असा आहे की मीच ब्रह्म आहे, मीच कृष्ण आहे, मीच विष्णू आहे. त्याचं मी क्लॅरिफिकेशन एक आध्यात्मिक अभ्यास करणाऱ्या व्यक्ती म्हणून एवढंच देऊ शकेन. त्यांना असं म्हणायचं की त्यांच्यामध्ये जो परमात्मा आहे हां, त्याच्याबद्दल ते बोलतायत. मग माझ्यातही परमात्मा आहे. व्हायचं ना, कोण नाही म्हणा. मग उद्या मी पण मला स्वतःला ब्रह्म, म्हणून आहे कृष्ण, ना, विष्णू म्हणून घ्यावं का? म्हणून नाही ना. हा, मग त्यांनी म्हणू नये. मग ते त्यांना बोलून घ्या, मला काय विचारताय. पण आता तुम्ही क्लॅरिटी तुम्हाला तर योग म्हणजे काय तुमच्या मते? योगा त्याचं चुकते वाटते. आता समाजाचं काय चुकते बघू आपण. योगा म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय? आता योगा आसनं म्हणजे योगा नाही, एवढं मला नक्की कळतं. नक्की म्हणजे- कधी कळालं तुम्हाला हे? आता काही वर्षांपूर्वी. हा, मग त्याची व्याख्या सांगतो वेळ वाचवण्यासाठी. दुसरा अध्यायातला 48 श्लोक मुद्दा मी श्लोक सांगतो, ज्याने त्यांनी वाचावं आणि काही क्लॅरिफिकेशन असेल तर मला अजून माझं एनलायटन करावं. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर, अशा समभावालाच योग असे म्हणतात. बरोबर. तो शब्द योगस्थ, म्हणजे कसं काम कर, सिद्धी असद्धी काही जरी झालं तरी शांतपणे त्या इक्वॅनिमिटीला योग हा डेफिनेशन दिले देवाने. बरं, तरी तुम्ही जर शहाणपणा सांगणार असता मला योगा करा योगा करा योगा करा, तर तुम्ही चुकताय ना. ॲग्रीड. व्यायामच का फक्त? इंटरनॅशनल योगा डे, करा व्यायाम, असं बसा तसं बसा. कुठून आले माहितीये? 6व्या अध्यायातला 11 ते 14 श्लोकांमध्ये सांगितलं योगाभ्यासासाठी बसावं कसं. बरोबर आहे. ते आपण हवं तर पुन्हा डिटेलमध्ये बोलू शकतो. नाही, नक्कीच बोलायला पाहिजे, कारण हा विषय गहन आहे. हा काही असा तासाभरात अर्ध्या तासात संपणारा नाही. म्हणून आम्ही म्हणतो ना की 3-4 नाही, आम्ही समीर, क्लॅरिटी मी देऊ खरं इच्छितो सांगतो, सगळ्यांची. तुमच्या बरोबर एक 3-4 अजून भाग करायला लागतील, तेव्हा कुठेतरी हे आकलन होत जाईल आपल्याला. करेक्ट आहे ना. हां, मग योगाभ्यासासाठी आपण काय म्हणतो, हे असं काय ते मांडी घालून बसा हे असं, येस येस, याचा काही संबंध नाही. बरं, बरोबर आहे. मी माझा अनुभव माझा अभ्यास सांगतोय 22.5 वर्षांचा. बरोबर IIT बाबाला थोडासा वेळ द्या अजून. 3.5 वर्ष झाले म्हणतात त्या अध्यात्मामध्ये. बरं. एवढं त्यांच्या क्रिटिसाइज नका करू. नाही तर मग त्या दुसऱ्या IIT सोडलेल्याला तरी क्रिटिसाइज करत आहे, स्त्री 2 मधल्याला. ओके. नुसतं एकाच्याच मागे लागून नका आध्यात्मिक होतोय तर, है ना. मग ते तुम्ही वकील देवेंद्र फडणवीसचं पण क्रिटिसिझम केलं पाहिजे. बरं वकिली सोडली कुठे निघाला राजकारणामध्ये म्हणायचं, बरं की आमच्या वडिलांनाही क्रिटिसाइज करायचं, वकील कशाला झाले मग राजकारणी व्हायचं होतं तर. बरं, मान्य आहे ना. परमसत्य हा शब्द सगळ्यात महत्वाचा असला पाहिजे बरं हिंदू म्हणून मी सांगतो. बरोबर आहे, बरोबर. परमसत्या व्यतिरिक्त या जगात काहीच नाही. काहीच नाही. आणि ते काय हे पण सांगितलंय, ते आपण हळूहळू समजून घेऊया. योगाभ्यासासाठी बसणे एक मी शॉर्टमध्ये आता वेळ वाचण्यासाठी 6वा अध्याय 11 ते 14 3 श्लोक. योगाभ्यासासाठी मनुष्याने योगाभ्यास करा, योगा करा वगैरे वगैरे आपण म्हणतो ना. इंटरनॅशनल योगा डे, आमचा हक्क आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी वगैरे, प्रत्येकाची इच्छा आहे ना. देवाचं सगळं, आणि देव सांगतो की तुम्ही करा तुम्ही करा, कर्म करा कर्म करा. आणि हे काही महाभाग आहे की ही आमची प्रॉपर्टी ती आमची प्रॉपर्टी. किती क्षणभंगूर आणि किती मायाजालमध्ये अडकलेले पण लोक आहेत. आपलीच आहे ना प्रॉपर्टी ती. हे विचारतोय म्हणजे ब्रह्मतत्व जे आहे ना ते कधी कोणाच्या, माझ्या मते तरी खूपच कमी लोकांना समजलेलं आहे. आणि ते आपण फक्त क्लॅरिटी देऊ शकतो. मी सगळे सांगतो, त्रिलोक व्यापणारं ब्रह्मतत्व फार पॉवरफुल आहे. त्याच्याशी तुम्ही पंगा घेऊ नये, नीट वागावं. मी आता आसुरी राक्षसी लोकांनी पण नीट व्हावं, नाही तर तुमचं काही खरं नाही. आताच सांगतो, एके ठिकाणी तर असं पण लिहिलंय तुमचा पशु योनीमध्ये जन्म होईल. बरोबर. किंवा मूढ योनी म्हणजे अतिशय खराब योनींमध्ये. बरं, तुम्ही आता जर नीट नाही वागला तर तुमचं पुनर्जन्म गॅरंटीड आहे भगवद्गीतेप्रमाणे. बरं, बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे पुनर्जन्म आहे की नाही हे सगळे प्रश्नांची उत्तर आपल्याला यात मी द्यायचा प्रयत्न करतोय. आणि ते कोणत्या श्लोकात नाही एवढंच मी माझं क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न आहे. बरं, माझं बाकी काय नाही, मला फार कळत नाही, मला फक्त वाचायला येतं आणि मला मांडतं, महत्वाच्या गोष्टी सांगतोय. तुम्हाला पटत असेल तर ते लोकही बघतात, आपण त्यामुळे ते पुढे न्यायचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे. तर श्लोक ऐका. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावर असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये, तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे
आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. बरोबर आहे. आता पुढेही सांगितले कसं. मनुष्याने आपले शरीर, मन आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे, तो शब्द आहे ना, तर मी नाकाच्या शेंड्याकडे, शेंड्याकडे स्थिर दृष्टीने पाहावे. म्हणजे मी म्हणेल ना, आपण त्याला बांग म्हणतो बघा, तसं बघितलं तर बांगेसारखं दिसतं समोरच्याला ना, तर स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन त्रिलोक व्यापणाऱ्या ब्रह्मतत्वाबाबत, ब्रह्मचर्याबाबत शपथपूर्वक कठोर भावना जपत त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. खरं आहे. ठीक आहे. अगदी. आता इथे पूजा करायचं सांगितलंय का? नाही. अभिषेक करायला सांगितलंय का? महाकुंभमध्ये जायचं सांगितलं का? नाही. आणि मग आपण हे सगळे उलटे धंदे खूप करतो हिंदू म्हणून आपली संस्कृती बिघडत चालली आहे ना. बरं. आपणही समजून घेतलं पाहिजे की आपण अशा काही भूलथापांना बळी न पडता काय परमलक्ष्य काय सांगितलंय? देवाला, देवाच्या शिकवणींना, आणि कसं बसून करावं, काय करावं हे पण सांगितलंय. म्हणजे तुम्हाला कुठे असं स्पेसिफिकली मी म्हणतो ना, मंदिरं बांधणं पण नाही हो माझ्या मते गरज. बरं. जी आहेत ती आहेत, खूप ध्यानपूर्वक तिथे करत असेल तर ठीक आहे, पण मंदिर बांधा लिहिलं इथे कुठे? नाही. इथे कुठे पुऱ्या ह्याच्यामध्ये मंदिर बांधा लिहिलंय भगवद्गीतेमध्ये? मी माझं हे का तो सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरणी, हा जो श्लोक आहे ना, त्याच्या आधारावरचं फक्त एवढं विवेचन आहे. बरं, हे बरोबर आहे. एक एक शब्दावर एवढे श्लोक शोधून निघालेत आणि ते मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. सर्व धर्मांचा त्याग कर आपला देव सांगतोय. म्हणजे माझ्या मते धर्मच त्याग कर म्हणतोय तो. ज्याला धर्म म्हणून आज स्वरूप दिलंय ते त्यालाच त्याग कर, फक्त माझ्यावर मला शरणी आहे. बरोबर. ब्रह्मतत्वाला शरणी, हा तो श्लोक आहे. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. 66वा श्लोक, 18वा अध्याय, 18वा अध्याय 66 श्लोक, ज्याच्यावर आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतली होती. बरं. आणि त्याचे प्रमुख पाहुणे उखळीकर महाराज होते. त्यामुळे आपण हिंदू म्हणून समजून घ्यावं की आपला देव, माझं मत सांगतोय मी, की क्लिअर कट हिंदू धर्म सोडून द्या असं हिंदू देव सांगतोय. पण हिंदू देवाला शरण या हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. देवाला शरण यायचं म्हणजे कसं? सुहाजी, तुम्हाला मुलं आहेत? हो. तुम्हाला मुलं शरण आलेत कसं कळतं? माझं ऐकलं की. करेक्ट. आणि मग तुम्ही जर सांगताय ते तुमचं तुम्हाला ऐकू येतं, त्यांचं त्यांना ऐकू येतं, मग तुमचं कळतं. मग देवानी सांगितलेल्या गोष्टी, आता देव नाही येत आपल्या समोर, फार कमी लोकांसमोर देव प्रगट होऊ शकतील. तर मग हे सगळं आपल्याला ऐकावून करावं लागेल ना. मग शरण आल्यानंतर मी तुझे पाप मुक्त करेन, तू दुःखी होऊ नकोस. तुम्ही दुःखीचा सुखाचा सुरुवातीला उल्लेख काढलात ना, तर अशा या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला हिंदू म्हणून कसं वागावं, हिंदू देवाचा काय म्हणता त्याला फॉलोवर, भक्त म्हणून किंवा देवाला खूप मानणारा व्यक्ती म्हणून कसं जगावं, ह्यातनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. समीरजी, खरंच आहे. म्हणजे तुम्ही आज याची अर्थांची इतकी सोपी मांडणी करून आम्हाला सांगताय. अर्थात तुमच्या परीने जो तुम्हाला उलगडलेला अर्थ आहे, जो तुमचा अभ्यास आहे, पण खऱ्या अर्थाने आपण तसं जगतोय का, तर जगत नाही होत, याचाही विचार कुठेतरी आता करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या दृष्टीनं खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं, माझ्या मते 18वा अध्याय 66वा श्लोक, आणि धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही फक्त शरण मला या, धर्म बिर्म हे सोडून द्या सगळं आणि मला शरण या, असा तो भगवंत सांगतोय. तर तुमचं सगळं कल्याण आणि हित त्याच्यामध्ये पुण्यापासून मुक्त करेल. सगळंच आहे, कल्याण हित सगळं. तिथं का नाही सांगितलं तू सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये आणि महाकुंभला जा आणि मंदिर बांध आणि हे कर, मग मी तुला पापांपासून मुक्त करेल, असं का नाही सांगितलं? देवाला काही कळत नव्हतं? मी म्हणून म्हणलं पुढच्या भागामध्ये आपण हे आणखीन सविस्तर जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू, कारण हा खूप गहन अर्थ आहे. आणि स्वाजी, माझा मी म्हणतो ना, एका परिवारात आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या दुधगाव हे गाव, दुधगाव, लोहगाव आणि दैठणा ही मराठवाड्यातली 3 गावं आध्यात्मिक वारकरी संप्रदायामध्ये खूप सन्मान असलेली गावं आहेत. ते त्या दुधगावाचा मी आहे. आणि मला हे जाणवतं की गाव पातळीवर सप्ताह होत आहेत पण स्वच्छता नाहीये, भावकीचे भांडणं आहेत. तुम्ही ते माहिती ना तुम्हाला, स्त्री भ्रूण हत्या हिंदूंनी पण केली ना. मग तुम्ही कुठे गेले होते तेव्हा? प्रत्येक जीवामध्ये देव असतो, प्रत्येक जीव महत्वाचा असतो. तुम्ही मुलगी होती म्हणून मारून टाकल्यात पोटामध्ये. बरोबर. तुम्हाला काय वाटतं फक्त मराठ्यांनीच मारल्यात का? नाही ना, प्रत्येक जातींमध्ये झालेलं आहे असं आपल्याला अनुभव आहे. तुम्ही आता मला एवढं हे जे वाईटपणा बघतोय आणि त्याचं कन्फ्युजन, एवढा अभ्यास केल्यानंतर तुम्ही मराठा अमुक असं जातीवर का बोलताय? मी समाजात बघतोय ना, समाज दुसरं काही बोलायला तयार नाहीये. त्याला तर बदलायचंय. समीरजी, जे तुम्ही कार्य घेतलंय ना,
ते त्यालाच तर बदलायचं आहे. नाही तोच प्रयत्न. आणि मी सांगतोय की आम्ही का हे हायलाईट करायचा प्रयत्न करतोय की आपण हिंदू म्हणून आपला समाज आपण स्वतःची काय म्हणतात टिमकी वाजून घ्यावी की हिंदू धर्म, हिंदू समाज किंवा हिंदू काय म्हणतात त्याला संस्कृती वगैरे वगैरे, पण त्याचे रिझल्ट नाही आहेत ना समाजात. वाईटपणा खूप झालाय प्रत्येक लेवलला. हे बघा, ज्याला तो का झालाय असं माझं सांगण्याचा प्रयत्न. बरोबर, हे जे सांगितलं ते करत नाही आणि हिंदू म्हणून घेता आणि इकडे वाईट उलटे धंदे स्त्री भ्रूणहत्या आणि हे ते सगळे करता, हुंडे घेता, पुन्हा मग भ्रष्टाचार करता, भ्रष्टाचाऱ्यांना मंत्री करता, पुन्हा मग सगळे फोडाफोडी करून तुम्ही निर्लज्जासारखं सगळं राजकारण करता आणि त्याला जस्टिफाय पण करता. मग हे जे सगळं रामायण महाभारत दिसतंय आणि कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. होय. है ना? सगळे आता पुढचा महाकुंभ मध्ये गर्दी कमी करणार आहेत का? मी एवढं सांगतोय तुम्हाला भगवद्गीता, म्हणजे तो जो प्रयत्न आहे ऑडियन्सनी पण समजून घ्यावं की मी काय हे बोलतोय ते. बाकी जे समजून घेतील त्यांना तर नक्कीच जाणवेल की पुढे कसं कसं जावं. समीरजी खूप खूप धन्यवाद. पण भगवद्गीता त्यातला हा श्लोक हा खूप सोप्या पद्धतीनं समजावण्याचा तुमचा प्रयत्न आणि निश्चित आता किती लोकांनी त्यातलं करावं, आम्हाला देखील किती त्यातलं उचलता येऊ शकतं, आत्मसात करता येऊ शकतं, हा व्यक्तिगत ज्याचा त्याचा प्रश्न राहणार आहे. पण खूप गहन आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा आपण जेव्हा एक एपिसोड करू त्याच्यामध्ये याच्या आणखीन डीपमध्ये अजून काय तुमच्याकडे पोतडीत आहे हे आम्हाला जाणून घ्यायची भगवद्गीतेच्या पोतडीतलं ते पण 22 वर्षांच्या पण तो जो तुमचा अभ्यास आहे त्या अभ्यासात एक कन्क्लुजन आहे तुमचं आणि जे आज तुम्ही आमच्या समोर मांडलं ते परत पुढच्या याच्यामध्ये आपण उलगडण्याचा एक प्रयत्न करू. पण इतका वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सुहाजी. साम डिजिटलचे पण खूप खूप आभार. आपण साम डिजिटलमध्ये पुढच्या भागामध्ये म्हणजे आत्ता एक छान योग म्हणजे काय, ब्रह्मचर्य म्हणजे काय याचा एक विस्तृत अर्थ, एक नव्याने अर्थ कळलेला आपण आज जाणून घेतला आहे. आणि खरंच आपण हिंदू धर्म म्हणतोय पण नेमका आपण कोणत्या दिशेने चाललोय याचं भान कुठेतरी आपलं हरपलेलं आहे की काय असं देखील या भगवद्गीतेचे अर्थ शोधताना आपल्याला समोर येत आहे. त्यामुळे आता वेळ अशी आहे, काळ असा आहे की कुठंतरी याचं एक आकलन होण्याची आणि याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. पुढच्याही एपिसोडमध्ये आणखीन आपण समीरजी दुधगावकरांकडनं हे अर्थ याचा अभ्यास जाणून घेऊयात. तेव्हा पाहत राहा साम डिजिटल.